महाराष्ट्राच्या राजकारणामधलं, समाजकारणामधलं किंवा खास करून मुंबईच्या समाजकारणामधलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे स्वर्गीय सौ वंदना नवलकर. बाबा जेव्हा भटक्याची भ्रमंती हा कॉलम लिहायचे हं. तेव्हा माझी आई पूर्णपणे त्याच्यात सहभागी असायची. ते डिक्टेट करतायत आणि आई माझी लिहून घेते, ही माझी कुठेतरी एक झोपेतली अंगाई असायची. मी जे म्हणते की माझ्या आईने एक स्वतंत्र आयुष्य उभं केलं, तर तिने अक्षरशः फक्त स्वतःचं नाही तर अनेक स्त्रियांचं आयुष्य उभं करायला सुरुवात केली या कुटुंब सखी या माध्यमात. आणि बेल वाजली म्हणून आईने दार उघडलं तर पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला एक माणूस असा माझ्या आईच्या अंगावर पडला. नमस्कार रसिक हो. जाई काजळ निर्मित आणि स्मृतिगंध प्रस्तुत आभाळाची माणसंचं पर्व दुसरं अर्थात ज्योतीने तेजाची आरती या विशेष कार्यक्रमात मी कौस्तुभ दिवाण तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. आपल्या समाजामध्ये अनेक कर्तृत्ववान महिला होऊन गेल्या ज्यांनी समाजाला दिशा देण्याचं किंवा समाज घडवण्याचं काम केलं. अगदी राजमाता जिजाऊंपासून ते आत्ता सिंधुताई सपकाळांपर्यंत अनेक उदाहरणं आपल्यासमोर आहेत. महाराष्ट्राच्या राजकारणामधलं, समाजकारणामधलं किंवा खास करून मुंबईच्या समाजकारणामधलं एक अत्यंत महत्त्वाचं नाव म्हणजे स्वर्गीय सौ वंदना नवलकर. त्यांच्या आठवणी जाग्या करण्यासाठी आज आपल्यासोबत जी व्यक्ती आलेली आहे ती प्रत्यक्ष त्यांची मुलगी तर आहेच, पण शिवाय स्वतः एक उत्तम कलावंत आहे, उत्तम नटी आहे, उत्तम लेखिका आहे आणि माझी खूप छान मैत्रीण आहे शिल्पा नवलकर. शिल्पा, नमस्कार. आभाळाची माणसंमध्ये खूप खूप मनापासून स्वागत. थँक्यू कौस्तुभ. आणि मध्यंतरी तू एका वेगळ्या मुलाखतीमध्ये म्हणाली होतीस की तुला तुझ्या आईबद्दल बोलायला जास्त आवडेल, म्हणून आज खास तुला त्याच्यासाठी इथे बोलवलेलं आहे. तर मला पहिला प्रश्न तुला हा विचारायचा आहे की लहानपणापासून तुझ्या घरात राजकारणाचं समाजकारणाचं वातावरण होतंच. लोकांची लगबग असणार, वर्दळीचं घर असणार, सगळे प्रकार असणार, पण ह्या सगळ्यामध्ये आपली आई सुद्धा एक सक्रिय व्यक्ती म्हणून खूप जबाबदारीचं काम करतेय आणि तिचं एक वेगळं स्वतंत्र स्थान आहे, तेही तेवढंच महत्वाचं आहे आणि तिचं सुद्धा खूप योगदान मोठं आहे. हे जाणवायला लागण्याची घटना किंवा तशी आठवण कुठली होती? सगळ्यात आधी मी एक छोटं करेक्शन करीन या तुझ्या प्रश्नातच. सगळ्यात महत्वाचं हे की माझ्या घरात राजकारणाचं वातावरण नव्हतं. हा एक खूप मोठा गैरसमज आहे की मंत्री असतील किंवा राजकीय नेते असतील तर त्यांच्या घरात राजकारण असतं. हे अर्थात मी आता जनरल नाही बोलू शकत, पण माझ्या घरापुरतं नक्की सांगू शकते की आमच्या घरात शिवसेनेचं, महाराष्ट्राचं असं कुठलंही राजकारण नव्हतं. माझा राजकारणाशी अगदी मला वाटतं मी कॉलेजमध्ये वगैरे जाईपर्यंत संबंध नाही आला. आणि एक सामान्य नागरिक म्हणून ज्या वयात आपल्याला राजकारण, समाजकारण कळायला लागतं, त्या वयातच मला सुद्धा कळायला लागलं. आमच्या घरात होती कला. आमच्या घरात सिनेमे सगळे बघितले जायचे. आमच्याकडे नाटकं सगळी बघितली जायची. आमच्याकडे खूप वाचन व्हायचं. आमच्याकडे लिखाण व्हायचं. आता आईचा सहभाग जो तू म्हणतोयस तो राजकारणात किंवा समाजकारणात त्यावेळेला असण्याचा प्रश्नच नव्हता. पण सहभाग मला आठवतो बाबा जेव्हा भटक्याची भ्रमंती हा कॉलम लिहायचे किंवा भ्रमंतीचे दिवाळी अंक काढायचे, तेव्हा माझी आई पूर्णपणे त्याच्यात सहभागी असायची. अगदी पहिली आठवण जर तू आत्ता विचारत असलास तर मला आठवतं की बाबा बऱ्याचदा हाताने लिहायचे नाही, ते डिक्टेट करायचे. अच्छा. त्यामुळे ते डिक्टेट करतायत आणि आई माझी लिहून घेतेय, ही माझी कुठेतरी एक झोपेतली अंगाई असायची. की मला आत्ता ऍक्च्युली तशा आठवणी आहेत की मी झोपले बाजूला आणि बाबांचा आवाज येतोय आणि आई ते लिहून घेते. त्यामुळे आत्ताही जर तेव्हाचे तू लेख बघशील, लिखित लेख बघशील तर ते सगळे आईच्या अक्षरातले आहेत. बाबांच्या अक्षरातले फार कमी आहेत. समाजकारण आमच्या घरात होतंच, कारण भटक्याची भ्रमंती हा कॉलमच असा होता किंवा त्या अनुषंगाने येणारं बाबांचं आयुष्य असं होतं की ते घरापर्यंत नक्की पोहोचलं. पण राजकारण एक राजकीय नेता म्हणून, मंत्री म्हणून नंतर ह्यातलं काहीच खरंच प्रमोद नवलकरांची मुलगी म्हणून माझ्यापर्यंत किंवा माझ्या बहिणीपर्यंत नाही पोहोचलं. माझ्या आईचा जो सहभाग होता तो तर होताच, पण अगदी माझ्या त्या वयापासून किंवा बाबांच्या राजकीय आयुष्याच्या सुरुवातीपासूनच आईचं एक स्वतंत्र आयुष्य होतं. आईचं एक स्वतंत्र समाजकारण होतं. वेगळ्या संस्थेसाठी काम करणं होतं आणि पूर्णपणे स्वतःचं असं एक आयुष्य होतं. तर सहभाग नक्कीच होता बाबांच्या कामामध्ये.
पण मला ज्या ज्या आठवणी आहेत, अगदी लहानपणीच्या असतील, त्या ह्या अशा भ्रमंतीच्या अनुषंगाने असलेल्या आठवणी सोडल्या, तर राजकारणात सहभागाची एकही नाहीये. पण आईच्या स्वतंत्र समाजकारणाच्या खूप आठवणी आहेत. पण तुझ्या आईचा आधी साहित्याकडे ओढा अधिक होता. हं, स्वतः त्यांनी लिखाण सुद्धा भरपूर केलेलं आहे. म्हणजे जसं तू सांगितलंस तसं बाबा डिक्टेट करायचे, त्या ते उतरवून काढायच्या. तसंच स्वतंत्र त्यांचं लिखाण सुद्धा होतं. हं. मग स्वतंत्र लिखाणाकडून किंवा साहित्याकडून सक्रिय समाजकारणाकडे कधी ओढा वाढला किंवा कशाप्रकारे त्याची सुरुवात झाली? मला असं वाटतं आईचं लिखाण बऱ्यापैकी बॅकसीटला राहिलं. म्हणजे टिपिकली असं म्हटलं जातं, की वटवृक्षाखाली छोटी झाडं वाढत नाहीत वगैरे. तर तसं काही माझ्या आईचं झालं नाही. अर्थातच माझ्या बाबांचं नाव जास्त होतं, माझ्या बाबांचं काम जास्त हं, होतं. पण त्यांच्या बरोबरीने काम करत असताना सुद्धा जसं मी म्हटलं तसं आईने एक स्वतंत्र आयुष्य तिचं नक्कीच क्रिएट केलं. पण त्या आयुष्याचा भाग तिचं लिखाण हे नव्हतं. तिची काही पुस्तकं आहेत, मग हं. त्यात तिने ललित लेखही लिहिले. त्यात तिने काही पाककलेवरची पुस्तकंही नंतर लिहिली. तिने काही रांगोळीवरची पुस्तकं आहेत तिची, काही बाबांच्या आठवणीची पुस्तकं आहेत. असं वेगवेगळं लिखाण तिने जरूर केलं. पण बाबांच्या मदतीसाठी आणि बाबांच्या मदतीशिवाय असं ती जे काही करत आली, त्या सगळ्यात मला असं वाटतं, की तिच्या लिखाणाचा नंबर सगळ्यात शेवटचा राहिला. कारण त्या क्षेत्रात तिने सगळ्यात कमी काम केलंय. ओके. पण मग समाजकारणाकडे एवढं जास्त लक्ष देणं किंवा तिथे वळणं, या कार्याची सुरुवात कशाप्रकारे झाली? कुटुंब सखी ही जी संस्था आहे, ती चंद्रकलाबाई हाटे नावाच्या व्यक्ती होत्या. त्यांनी सुरू केली होती. हं, तेव्हा मी तर फारच लहान होते. मला वाटतं मी 1ली-2रीत असेन. हं, तेव्हा ह्या हाटेबाईंनी ती अगदी छोट्या प्रमाणात सुरू केली होती आणि माझी आई त्यांना मला वाटतं सहकारी म्हणून जॉइन झाली असेल. मी हं. इतकी छोटी होते, की हे डिटेल्स मला माहीत नाहीयेत. त्यानंतर हाटेबाईंचं तेव्हाच वय खूप होतं. त्यानंतर त्या गेल्यानंतर माझी आई मला वाटतं अध्यक्ष झाली त्या संस्थेची. तेव्हाही ती संस्था खूप छोटी होती. पण मी जे म्हणते, की माझ्या आईने एक स्वतंत्र आयुष्य उभं केलं, तर तिने अक्षरशः फक्त स्वतःचं नाही, तर अनेक स्त्रियांचं आयुष्य उभं करायला सुरुवात केली, या कुटुंब सखी या बरोबर. माध्यमातून. म्हणजे त्याच्या आधी त्या 1900 आय गेस 60 साली त्यांनी पदवी मिळवली होती आणि 61 पासून 70 पर्यंत त्यांनी मंत्रालयात नोकरी सुद्धा केली होती. हं. मग ती नोकरी सोडून समाजकार्यामध्ये ही कुटुंब सखीपासून सुरुवात झाली. नाही, कुटुंब सखी बऱ्यापैकी नंतरची. कारण जेव्हा नोकरी तिने सोडली, तेव्हा मी खूप लहान होते हं. आणि म्हणजे मी आता तू जो हिशोब सांगतोयस त्याप्रमाणे मी 1 वर्षाची होते. तरीही मला एक अगदी माईल्ड मेमरी अशी आहे, की आई माझी ऑफिसला निघाली आहे आणि मी रडून-रडून धिंगाणा घातलाय. जाऊ नकोस अशा अर्थाचं ते रडणं असावं. अशी आपल्याला एक जी वेग मेमरी असते तशी मला आहे. ज्याचा आत्ता अर्थ हा आहे, की माझ्यामुळे तिने नोकरी सोडली असेल कदाचित. की हे हे नाही आता शक्य होते. म्हणजे माझी मोठी बहीण होती आणि मी होते. त्यामुळे कदाचित आता हे सगळं मॅनेज करणं आणि नोकरी करणं आता शक्य होत नाहीये. हे कारण असू शकतं. कारण ही माझी मेमरी. पण त्यानंतर मला असं वाटतं, की थोडी गॅप गेली असेल. कारण जेव्हा तिने कुटुंब सखी जॉइन केली, तेव्हा मी 3री-4थीत होते. हं. त्यामुळे ही मध्ये 5-6 वर्षाची गॅप नक्कीच गेली असेल. त्यावेळेला अर्थातच बाबांचं लिखाण चालू होतं. आईचं त्यांना मदत करणं सुरू होतं. दिवाळी अंक सुरू होता. शिवाय इतर अनेक अंक आहेत म्हणजे काही आमच्या ज्ञातीचे ची मासिकं आहेत. काही इतर असं आहे जिथे आई माझी पूर्ण सक्रिय होती. हं. त्यामुळे त्याचं संपादन करणं किंवा बाबांच्या कामात मदत करणं हे ती करतच होती त्या मधल्या काळात. आणि मग या 5-6 वर्षानंतर मग कुटुंब सखीची सुरुवात झाली. म्हणजे तू म्हणता म्हणालीस, की नोकरी कदाचित तुझ्या हो. कारणामुळे सोडलेली असेल. कदाचित नाही बहुतेक म्हणूया आपण. पण कसं आहे, नोकरीची एक वेळ ठरलेली असते. बाकीच्या ज्या सगळ्या तू जबाबदाऱ्या सांगतीयेस, त्या तर 24 तास चालू असलेल्या जबाबदाऱ्या. म्हणजे घर सांभाळणार तर आहेच, मुलींचं संगोपन तर आहेच, नवऱ्याला मदत करणं सुद्धा आहे आणि त्या पलीकडे एवढ्या मोठ्या संपादकाची जबाबदारी असेल, लिखाणाची जबाबदारी असेल. तर मला असं नाही वाटत, की त्यांनी फक्त एक नोकरी सोडून म्हणजे छोट्या व्यस्ततेकडून मोठ्या व्यस्ततेमध्ये थेट उडी मारण्यासाठी एक छोटं कारण बाजूला सोडलं असावं. पण त्याच्यानंतर त्यांनी अनेक प्रकारचं लिखाण सुद्धा केलं तू म्हणालीस, पण ते बॅकसीटला राहिलं. मग कुटुंब सखी नंतर सुद्धा त्यांनी पाठारे प्रभू सोशल समाज संस्थेच्या विश्वस्त म्हणून सुद्धा त्यांनी काम केलं. त्याच्यानंतर त्यांनी झुणका भाकर केंद्र चालक युनियनचं सुद्धा अध्यक्षपद त्यांनी निभावलेलं होतं. नाना नानी स्कूल ही जी एक प्रौढांसाठी शाळा सुरू झाली ती गिरगावात आय गेस 2007 साली. त्याच्या मुख्याध्यापिका पण त्या होत्या. हो. म्हणजे एवढ्या विविध प्रकारचं काम त्यांनी केलेलं होतं. तर त्या ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या पैलूंबद्दल सुद्धा जाणून घ्यायला आवडेल.
मला तू एक-एक पैलू विचार कौस्तुभ, कारण हे खरंच इतकं अफाट काम हो. आहे, की ते सगळं एका छत्रीखाली आपण नाही आणू शकत. म्हणजे ह्यातली उदाहरणार्थ नाना-नानी शाळा हे जर आपण म्हटलं, तर मी स्वतः ती शाळा बघितली आहे. हं. तिथे शाळा म्हणजे अबकडई असं शिक्षण नव्हतंच. पण तिथे एका वयापुढच्या व्यक्तींसाठी ती शाळा होती. शाळेच्या वेळेप्रमाणेच ती म्हणजे भरायची खरं तर ज्येष्ठ आणि नागरिकांसाठीच ज्येष्ठ नागरिकांसाठीच होती ती. पण शाळा म्हणजे तिथे आता जर तू शिकवायला गेलास त्यांना, तर त्यांना ए शिकवण्याची गरज नाहीये. त्यांना आज मोबाईलचा वापर शिकवण्याची गरज असते. त्यांना बऱ्याचदा बँकिंग व्यवहार शिकवण्याची गरज असते किंवा त्यांना त्यांच्यातली जी कला असते, खूप जण असतात आयुष्यभर नोकरी करत राहिलेले असतात. त्यांच्यातली कला, चित्रकला असेल, गायन कला असेल, ह्याला कुठे वाव मिळालेला नसतो किंवा वेळ त्यांना मिळाला नसतो. त्यामुळे एक दिवस, आठवड्यातला एक दिवस अशा अशा कलेसाठी ठेवला जायचा. त्यानंतर प्रत्येक ह्या क्षेत्रातले तज्ञ यायचे. उदाहरणार्थ जसं आता मी म्हटलं बँकिंग, ऑनलाईन बँकिंग हं. जे आपण बऱ्यापैकी सहज करू शकतो, पण त्यांना ते जड जातात. साध्या-साध्या गोष्टी जड जाऊ शकतात. तर मग त्यांना कळेल अशा सोप्या भाषेत ते तज्ञ येऊन सांगणं, त्याच्यासाठीचा एक दिवस असायचा किंवा अशाच प्रकारचं जर काही वेगळं शिक्षण असेल, तर त्याप्रमाणे ते दिवस ठरलेले असायचे. आणि मुख्य म्हणजे काय म्हणायचं, एक नवी उभारी मिळायची अर्थातच. कारण ही सगळी रिटायर झालेली मंडळी असायची आणि त्यांचं असं होतं, की बाकी घरातली सगळी माणसं काम करतायत, तर मी आता निरुपयोगी झालोय का? किंवा मला आता इथून पुढे करण्यासारखं काहीच नाहीये का? तर त्याचं उत्तर या शाळेत येऊन मिळायचं, की तुलाही करण्यासारखं खूप आहे. इथून पुढे नवीन गोष्टी तू शिकू शकतोस. इथून पुढे नव्या गोष्टी करू शकतोस. हे उत्तर त्या शाळेने दिलं होतं आणि मी स्वतःहून बघितलंय. म्हणजे अनेक गेस्ट्स बोलवायचे. तर मीही एकदा पाहुणी म्हणून गेले होते आणि प्रचंड उत्साह, प्रचंड आनंद होता त्या शाळेत आणि खरंच नवीन गोष्टी शिकण्याची ऊर्जा होती. जे बऱ्याचदा आता मलाही असं वाटतं, की जाऊ दे ना, आता कुठे नवीन काहीतरी शिकत बसा. पण अशा ठिकाणी तुम्ही जेव्हा जाता आणि तुमच्या वयाचे वयाची माणसं असतात, तो उत्साह असतो, तेव्हा आपोआप तुम्हाला नवीन काहीतरी शिकण्याची एनर्जी तिथे मिळते, हं. जी त्या सगळ्या स्टुडंट्सना तिथल्या मिळाली होती. त्यामुळे मला असं वाटतं, की हे खूप मोठं कार्य आहे आणि बरीच वर्ष तिने हे चालवलं. बरं हे आता म्हणणं सोपं आहे, की मुख्याध्यापिका. पण असे हे तज्ञ शोधायचे. त्या सगळ्यांचं बरं मेडिकल चेकअप्स असायचे, तेही असायचं. हेल्थ चेकअप्स असायचे. मग हे सगळं ऑर्गनाइज करणं, ते सगळं होतंय की नाही हे बघणं, त्या सगळ्यांची त्या विद्यार्थ्यांशी वन टू वन संवाद साधणं, त्यांचं एक थोडंफार काउन्सिलिंगची त्यांना गरज असते, ते करणं, हे सगळं माझी आई करायची. आणि जसं मी म्हटलं तसं हा तिच्या अनेक कामांचा एक भाग होता. म्हणजे मला वाटतं, की आपण असं खरंच धरून चालूया, की माझ्यासाठी जर तिने नोकरी सोडली असेल, मुलांसाठी म्हणून, तर मी एक 10 ते 12 वर्षाची झाल्यानंतर, त्यानंतर ती मोकळेपणाने काम करू शकली. कारण मग हे गेलं असेल डोक्याचं, की आता मुलगी माझी रडेल मी जाताना. हे हे माझं वय गेल्यानंतर तिने इतक्या मोकळेपणाने काम केलं, की अनेक गोष्टी तिने केल्या. त्या अनेक गोष्टींमधली ही एक गोष्ट होती. आणि तो पसारा इतका मोठा आहे, की आता मी तुला सांगितल्यावर तुला ह्या शाळेचा आवाका लक्षात आला असेल, पण तरीसुद्धा ही एक छोटी गोष्ट होती तिच्या अनेक कामांपैकी. हं. कुटुंब सखीचा तू उल्लेख केलास, की त्या माध्यमातून त्यांनी म्हणजे फक्त स्वतःच्या समाधानासाठी काम केलं असं नाही, तर अनेक महिलांना पायावर उभं राहण्यासाठी मदत केली. त्यांची कुटुंब स्वयंसिद्ध करण्यासाठी मदत केली. तर कुटुंब सखीच्या अंडर त्यांनी केलेली विविध कामं कुठली होती? हे सुद्धा जाणून घ्यायला आवडेल. बेसिकली त्यांची आई माझी अध्यक्ष असताना खूप सेंटर्स झाली होती. तो पसारा आईनी खूप वाढवला होता आणि अ, ती एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी केली. आता ह्यातले टेक्निकॅलिटीज मला माहीत हं. नाहीयेत. पण त्या बायका त्यातल्या शेअर होल्डर्स होत्या आणि मुख्य म्हणजे ह्या सगळ्या बायकांना सतत रोजगार देत राहणं, तितका तो पसारा वाढवत राहणं आणि तो पसारा वाढल्यानंतर मला हेही आठवतंय, की खूप रेड टेप असायची या सगळ्यामध्ये. हं. प्रत्येक नवीन सेंटरसाठी किंवा जुन्या सेंटरसाठीही म्युनिसिपालिटीकडून अनेक परवानग्या घ्या, सरकारकडून अनेक परवानग्या घ्या. त्या जागेचे प्रॉब्लेम्स असायचे. हं. पाणी म्हणू नकोस, गॅस म्हणू नकोस, हे सगळे इश्यूज रोजचे असायचे. अशी मला आता माहीतही नाहीये, आठवतही नाहीये, की किती सेंटर्स होती मुंबईत कुटुंब सखीची. आई एका पॉइंटला त्या सगळ्या सेंटर्सना रोज एकतरी तिची फेरी असायची. म्हणजे अक्रॉस मुंबईमध्ये. मुंबई अक्रॉस मुंबई तिची दिवसभरात फेरी असायची. त्यानंतर तर एवढा पसारा वाढला, की तिला काही सेंटर्सना 2 दिवसातून एकदा, 3 दिवसातून एकदाच जाता यायचं. इतका तो होता. पण अक्षरशः पाणी, गॅसपासून या सगळ्या सेंटर्स
चे रोजचे प्रॉब्लेम्स आणि मोठे प्रॉब्लेम्स म्हणजे हे लायसन्स संपलं, हं. ते काहीतरी रिन्यू करायचंय, ही काहीतरी परवानगी हवी आहे म्युन्सिपालिटीकडून. हे सतत सुरू असायचं आणि मला हे प्रकर्षाने आठवतंय, की बाबांनी तिला अनेकदा विचारलं, की विजू ते विजू म्हणायचे कारण आईचं माझ्या माहेरचं नाव विजया होतं, हं. की "विजू हे करायचंय तुला तर मी फोन करू का? तुला हे होईल का?" आई म्हणायची, "थांबा ना, मी करतेय, आम्ही करतोय सगळं. अजिबात तुम्ही लक्ष घालू नका, आम्ही करतोय." असं म्हणून आईनी सगळं ते तिच्या जबाबदारीवर, तिच्या सहकाऱ्यांबरोबर पण तिने ते स्वतःहून करून घेतलं. हं. मला हे सतत दिसत होतं, की कुठेही तिने बाबांची मदत घेतली नाही. ती घेतली असती तर तिचं काम बहुतेक बऱ्यापैकी सोपं झालं असतं. पण ती संस्था चालवण्यासाठी सगळ्यांना बरोबर घेऊन जाणं जे होतं, त्यासाठी तिला एकटीला ते प्रिव्हिलेज नको होतं. कारण ती तिची एकटीने करण्याची काही कामं होतीच, पण ती कमिटी होती म्हणजे ती मोठी संस्था झाली होती. त्यामुळे कमिटी होती, कमिटी मेंबर्स होते. त्यामुळे फक्त आईला मिळणारा काही फायदा, की आईची एक मीटिंग असेल, तर त्यासाठी बाबांनी फोन करून ते तिच्यासाठी सोपं करून देणं, हे आईला नको होतं. कारण त्याच वेळेला कमिटीमधल्या इतर बायका इतर काही जबाबदाऱ्या सुद्धा उचलत होत्या. त्यामुळे आईनी सुद्धा त्या सगळ्यांबरोबर काम करून बाबांना ह्यातून पूर्णपणे वेगळं ठेवलं होतं आणि पूर्णपणे स्वतःच्या जबाबदारीवर तिने तो डोलारा सगळा सांभाळला. एवढं मला नक्की माहिती आहे. आणि माझी आई जेव्हा गेली तेव्हा 80+ असेल. तर नॉर्मली आपल्याकडे असं मानलं जातं, की अगदी 60त नाही आता, पण 70 नंतर, 75 नंतर, 80 पर्यंत तर ऑलमोस्ट नक्कीच माणसाची उपयुक्तता संपलेली असते. त्याच्या समाजाला असलेली संपलेली असतेच. त्याच्या हाताला काम नसतं तोपर्यंत रिटायर झालेला असतो माणूस. बऱ्यापैकी स्वतःच्या कुटुंबाला असलेली उपयुक्तता सुद्धा संपलेली असते. त्याची माणसं असतात जवळची, पण तो काही कॉन्ट्रिब्यूट करू शकत असेल का? तर फार रेअरली असं होतं. हं. 80व्या ह्या वयापर्यंत साधारण. पण माझी आई जेव्हा गेली, तेव्हा तिथे त्या ज्या कुटुंबसखीच्या बायका आल्या होत्या, त्यांचं असं झालं, की ही एक व्यक्ती आज गेल्यामुळे उद्या माझं काय होणार आहे? किंवा माझ्या घराचं काय होणार आहे? माझ्या मुलांचं काय होणार आहे? माझा संसार आता इथून पुढे चालू शकेल की नाही? कारण खूप घरांमध्ये फक्त ती बाईच कमावती होती, जी हं. कुटुंबसखीमध्ये काम करत होती. त्यामुळे आता नवलकर बाई गेल्यानंतर आता पुढे काय? हा प्रश्न एक 80 वर्षाची व्यक्ती गेल्यानंतर जेव्हा 100, 200, 300 मला माहीतही नाही, किती कुटुंबांना जेव्हा पडतो, की ती गेल्यानंतर आता काय? तर मला असं वाटतं, की ती खूप मोठी अचीव्हमेंट आहे. ह्या वयाची व्यक्ती गेल्यानंतर मोठ्या इतक्या संख्येने आयुष्याला भोग पडत असेल लोकांच्या. तर मला असं वाटतं ही अति प्रचंड गोष्ट आहे. मुलं म्हणून आपल्यासाठी ती पोकळी असतेच. पण ह्या वयात इतक्या लोकांना हा प्रश्न पडला, की ह्या गेल्या आता माझं काय उद्यापासून? ही मला असं वाटतं प्रचंड, प्रचंड काय म्हणायचं कमाई आहे माणसाची. आणि त्याचबरोबर तू जे त्यांच्या कार्यशैलीबद्दल सांगितलंस, की कुठेही म्हणजे नवरा एवढ्या मोठ्या पदावर असताना, एवढी ऑथॉरिटी त्यांच्याकडे असताना, मदत शक्य असताना सुद्धा त्यांनी घेतली नाही. यामागचं कारण मला खूप महत्त्वाचं वाटतं, की आपल्यासोबत कमिटीवरती बाकीही हो. काही व्यक्ती काम करतायत. आपल्याला प्रिव्हिलेज मिळतंय म्हणून आपलं काम सोपं होईल, पण त्यांना प्रिव्हिलेज नाहीये. तर त्यांना एकटं वाटू नये किंवा त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये तफावत निर्माण होऊ नये, म्हणून त्यांच्या लेव्हलला उतरून काम करणं, हे करण्यासाठी सुद्धा खूप मोठं धाडस लागतं, खूप मोठं धाडस लागतं आणि खूप मोठा प्रांजळपणा लागतो. प्रिव्हिलेजेसचं तू म्हणालास त्यावरून मला आठवलं, बाबा जेव्हा माझे मंत्री होते, हं. तेव्हा नेपियन्सी रोडला त्यांना बंगला मिळाला होता. गाडी, बंगला सगळंच होतं. आई माझी तिथे राहायची. त्यावेळेला माझी बहीणही तिथे राहायची. कारण त्या ह्यूज बंगल्यात आईला एकटीला राहणं अदवाईज शक्य नव्हतं. बाबा असायचे, नसायचे, अगदीच रात्री यायचे. मी सासरी होते तेव्हा. त्यामुळे माझी बहीण आणि तिची फॅमिली तिथे राहत होती आणि माझ्या आईचं काम सगळं कुटुंबसखीचं वगैरे गिरगावात होतं. त्यामुळे नेपियन्सी रोडहून ती गिरगावात जायची यायची. बऱ्याचदा आमचा पर्सनल ड्रायव्हर जेव्हा असायचा, तेव्हा मग ती गाडीने जायची. पण खूपदा असं व्हायचं, की गाडी एकच होती पर्सनल मंत्र्यांची नाही, पर्सनल. मग ती कधी मुलांना शाळेत सोडायला गेली असायची किंवा दुसरी आपली कामं असतात. अशा वेळेला आई माझी बसनी नेपियन्सी रोडहून गिरगावात जायची. आणि तिला सगळ्यांचीच रिएक्शन अशी होती, की "वहिनी तुम्ही असं हे काय करताय? म्हणजे तुम्ही बसने का येता? बरं नेपियन्सी रोडला बंगला." ह्यूज म्हणजे आपल्याला इमॅजिन नाही करता येणार असा बंगला, की एखादं पब्लिक गार्डन असावं तितकं त्या बंगल्याचं गार्डन होतं 2 लेव्हल्सना. देवगिरी बंगला आणि खूप ह्यूज.
पण आई शांतपणे त्या ह्यूज गेटमधून बाहेर पडायची, बस स्टॉपवर उभी राहायची, बसनी गिरगावात जायची. कारण दुसऱ्या गाडीचा ऑप्शन होता लाल दिव्याची गाडी. हं. तिचं अशक्य होतं, जे मीही कधी लाल दिव्याच्या गाडीत बसले नाही. एकदाच मला वाटतं बाबांबरोबर त्यांच्या कुठल्यातरी कार्यक्रमाला जात असताना मी एकदाच 5 वर्षात त्या लाल दिव्याच्या गाडीत बसले. आम्ही कोणीही कधीही ती लाल दिव्याची गाडी वापरली नाही. आमची गाडी जी आधीपासून होती घरची तीच वापरली जायची, पण ती एकच होती. आणि आई किंवा माझी बहीण, ऑफकोर्स बहिणीची गाडी होती. पण असं होतं ना, की अरे गाडी इथे गेलीये, गाडी तिथे गेलीये, असं अनेकदा झाल्यानंतर अनेकदा माझी आई शांतपणे बसनी प्रवास करायची. त्यामुळे मग कुटुंबसखीच्या लेव्हलचे प्रिव्हिलेजेस घेण्याचा तर प्रश्नच नव्हता. खरंय. त्याच्यानंतर त्यांनी झुणका भाकर केंद्र जी होती, त्यांची चालक संघटना होती. त्याच्याही अध्यक्षपदी त्यांनी काम केलेलं होतं. तर त्याबद्दल काही म्हणजे त्यावेळेला झुणका भाकर केंद्र चालवणं, ही समाजासाठी खूप मोठी गरज होती. हो, मी तुला म्हटलं तसं आता तू झुणका भाकर केंद्राच्या ह्या कमिटीचा उल्लेख करतोयस. पण ह्यावेळेला अशा अनेक कमिटीज होत्या ज्यावर आई माझी सक्रिय होती. त्यामुळे मला ह्या एकाच ह्याच्याबद्दल बोलण्यात काही पॉइंट नाहीये. पण जसं मी म्हटलं तसं, की मुलं मोठी सगळ्याच झाल्यानंतर हां, जिथे-जिथे त्यांनी काम केलं हो, त्या तिने सगळ्याच इतक्या मोकळेपणाने काम केलं, की मला असं वाटतं, की जिथे-जिथे काही नव्याने क्रिएट करणं शक्य होतं, की एखादी कमिटी अनेक वर्ष काम करतीये, पण त्यांची कार्यपद्धती स्टॅग्नेट होते म्हण किंवा जर आईला असं वाटलं, की इथे खूप आपल्याला बदल करता येतील, तर अशा वेळेला आईने आवर्जून ती कमिटी जॉइन केली आहे आणि आवर्जून ते बदल आणण्याचा प्रयत्न केलाय. मला असं वाटतं, की कुटुंब सखीसुद्धा जेव्हा आई जॉइन झाली, तेव्हा मी म्हटलं तसं छोटी संस्था होती. आई जॉइन झाल्यानंतर, आई अध्यक्ष झाल्यानंतर तिचा पसारा एवढा वाढला, कारण हे बदल घडवत राहण्याची इच्छा माझ्या आईला होती किंवा ते बदल कसे-कसे घडून आपण आणू शकतो, आपण प्रोएक्टिव्ह कसे होऊ शकतो त्या बाबतीत, हे तिच्या आत खूप होतं. त्यामुळे मला असं वाटतं ही ही एक कमिटी तू मेन्शन केलीस हो. आता, तशा अनेक होत्या, की जिथे-जिथे तिला ही शक्यता वाटली, की आपण ह्यांच्या वर्षानुवर्ष चालत आलेल्या कार्यपद्धतीमध्ये काहीतरी बदल घडवून आणू शकतो. तिथे-तिथे तिने ती कमिटी जॉइन करून तिथे-तिथे तिने संधी घेतली. मला हेही माहिती आहे, की काही ठिकाणी जेव्हा तिला विचारलं गेलं, की "तुम्ही आमच्या अध्यक्ष व्हाल का? किंवा कमिटीवर याल का?" तेव्हा तिने हेही उत्तर दिले, की "नाही, मला आत्ता बाहेरून बघताना दिसतंय, की तुमचं सगळं सुरळीत चाललंय. त्यामुळे आता तिथे येऊन एका नवीन माणसाची लुडबुड होऊ शकेल. हं. जिथे मी काहीतरी कॉन्ट्रिब्यूट करू शकेन, तिथेच मला येण्याची इच्छा असेल." मग अशा कॉन्ट्रिब्युशनची किंवा तुझे पर्टिक्युलरली बदल म्हणालीस, त्या बदलाची काही उदाहरणं सांगू शकशील का? की जेणेकरून आजच्या काळामध्ये आजही आपण बघतो प्रत्येक संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये कुठे ना कुठेतरी स्टॅग्नन्सी येतेच, बदल घडवायची गरज पडतेच. पण मुळात ते नेमका बदल काय करायचा हे ओळखणं आणि तो त्या प्रकारे घडवून आणणं, जेणेकरून आधीच्या कामाला धक्का न पोहोचता उत्क्रांती होऊन ते काम जास्ती चांगल्या प्रकारे व्हावं. मला आत्ता बाहेरून बघताना किंवा वर्षानुवर्षाच्या माझ्या ज्या आठवणी आहेत, त्या बघताना असं वाटतंय, की हे सुद्धा इंडिव्हिज्युअल उत्तर मी नाही देणार, की ह्या कमिटीत तिने हा बदल घडवला किंवा ह्या संस्थेत तिने हा बदल घडवला. पण मला जी जी तिची कामाची पद्धत दिसायची त्यावरून तिचा कम्युनिकेशन वर तिचा जास्त विश्वास होता. म्हणजे जिथे-जिथे कार्यपद्धती चुकतीये असं तिला वाटलं, तिथे-तिथे जाऊन त्या माणसांशी बोलून, त्या माणसांच्या विचारांमध्ये बदल घडवून आणला, तरच त्या कामाच्या पद्धतीत बदल हं. होऊ शकतो, हे तिला माहीत होतं. त्यामुळे तिथे जाऊन आपण आजपासून हे असं करूया, हे नको करूया, ह्या पद्धतीने काम नाही तिने केलं. तिथे जाऊन तिने तुला सांगितलं, की "कौस्तुभ, जर असं केलं तर असं-असं होऊ शकतं, तसं केलं तर तसं होऊ शकतं. आता तुला काय वाटतंय, आपण हे करूया की ते करूया? तुझ्याबरोबर आणखी 4 माणसांना काय वाटतंय?" त्यानंतर ते जे कन्क्लुजन असेल ते घेऊन मग तिने ती कामाची पद्धत बदलली. ह्या पद्धतीने ती सतत काम करत आल्यामुळे अशा अनेक संस्था आहेत. म्हणजे मी तुला परत-परत तू एका हं. संस्थेबद्दल विचारून जनरलाइज उत्तर ह्यासाठी देतेय, की ही एक संस्था आहे. ह्या वेळेला मी तिची जवळ-जवळ 20 ते 25 कमिटीजवरची कामं बघितली आहेत. हं. मी आता ती नावं घेऊही नाही शकणार. तर सगळीकडे मला तिच्या कामाची ही पद्धत दिसली, की तिथे गेल्यानंतर तिथल्या माणसांशी बोलून, त्या माणसांबरोबर चर्चा करून की काय बदल होऊ शकतात, मग ते बदल इम्प्लिमेंट केले जायचे. मी आले आणि मी आजपासून बदल करतेय असं कधी झालं नाही. हं.
किंवा मी एक अगदीच वेगळं उदाहरण देईन. जसं मी म्हटलं तसं, की एखादी संस्था जेव्हा तिला वाटायची, की कार्यपद्धती बरोबर नाहीये आणि आपण काहीतरी चांगलं करू शकतो. कदाचित हाच थोडा एक्सटेंडेड थॉट आहे. माझी आई एका पॉइंटला म्हणजे कुटुंब सखी सुरू झाल्यानंतर मला वाटतं तेव्हा 6वी 7वीत वगैरे असेन. तेव्हा माझी आई 9वी-10वीच्या मुलांची ट्युशन घ्यायची बरं. आणि ती फक्त अशा मुलांना शिकवायची जी नापास होत आली आहेत आतापर्यंत. तिच्याकडे 60% 70% मिळवणारी मुलं आली तर ती म्हणायची, "नाही, ह्यानी थोडा अभ्यास केला तर ह्याला मिळतीलच 80-85." पण जेव्हा 30% मिळवणारा मुलगा येतो तिच्याकडे, तेव्हा ती ते घोटून त्याच्याकडून परत करून घेऊन अशी अनेक मुलं 9वी 10वीला तिच्याकडे येऊन 10वी उत्तम मार्कांनी पास झाली आहेत. तर हा मला वाटतं थॉट तिचा आयुष्यात प्रत्येक गोष्टीला कुठेतरी अप्लाय तिने केला असेल ना, की जिथे सगळं सुरळीत चाललंय, हं. जिथे छान चाललंय, तिथे मी जाण्याची गरजच नाहीये. पण जिथे काहीतरी कमी पडतंय आणि जिथे माझी मदत होऊ शकते, तिथे मी जाईन. त्यामुळे जसं मी म्हणते तसं आवर्जून तिने फक्त नापास होणारी मुलं तिच्याकडे यायची आणि फक्त नापास होणाऱ्या मुलांची तिने ट्युशन. आता मी दुसरी कुठलीच शिक्षिका अशी ऐकली नाहीये, जी म्हणते नापास होणाऱ्या मुलांना माझ्याकडे पाठवा. पण ती उत्तम मार्क मिळवणाऱ्या मुलांना तिने शिकवलंच नाही कधी. आम्हाला शिकवलं हेच खूप झालं. बाकी ही मुलं यायची ती सगळी नापास होणारी आणि 10वीला छान मार्कांनी ती पास व्हायची. वाह! पण कुठल्याही ठिकाणी बदल घडवायला जेव्हा आपण सुरुवात करतो किंवा कुठल्याही प्रकारचा बदल घडतो, त्यावेळेला साहजिकच काही घटकांकडून त्याला विरोध हा होतच असतो. कारण काही म्हणजे काही घटक त्या सुरळीत कार्यपद्धतीला सरावलेले असतात. त्यांना बदल हं. नको असतो. त्याची वेगळी-वेगळी कारणं असू शकतात. मग असे कधी काही विरोध झालेत आणि त्या विरोधावर मात करण्याची काही नाही, आईच्या कामामुळे जर काही विरोध झाले असतील, तर ते घरापर्यंत पोहोचले नाहीयेत. हां, बाबांच्या कामामुळे जे झालं, त्यातल्या बऱ्याच गोष्टी घरापर्यंत पोहोचल्या आणि मला असं वाटतं, की तो विरोध आईलाच जास्त सोसावा लागला. तू जो प्रश्न विचारलास त्यापेक्षा हे पूर्णपणे वेगळं आहे. पण जर आईच्या कामाच्या पद्धतीला जर काही विरोध झाला असेल, तर जसं माझ्या बाबांनी कधी राजकारण घरात आणलं नाही, हं. तसं माझ्या आईनी सुद्धा तिथे जे काही राजकारणच आहे हे होत असेल किंवा जर काही विरोध होत असेल किंवा जर तिला काही अडचणी येत असतील, तर ते कधी घरापर्यंत आणलं नाही. म्हणजे दोघांचंही काम कधी घरी डिस्कस नाही व्हायचं. जसं मी मगाशी म्हटलं तसं आमच्या घरात गप्पा असायच्या सिनेमांबद्दल, हं. नाटकांबद्दल. मी लहान असताना एकूण एक नाटकं बघितली आहेत. कारण आमच्या घरात वातावरण तेच होतं. म्हणजे जेव्हा बाळासाहेब किंवा मनोहर जोशी आमच्या घरी यायचे, तेव्हा आमच्यासाठी ते काका आणि आजोबाच असायचे. इतका राजकारणाशी संबंध नव्हता. तसंच जेव्हा आईच्या आता मी हाटेबाईंचं नाव घेतलं मगाशी. मग नंतर मला कळलं, की ते फार मोठ्या व्यक्ती होत्या. त्यांनीच ती संस्था सुरू केली होती. पण त्यावेळेला त्या आमच्यासाठी आजीच होत्या. त्यामुळे जर कामाच्या ठिकाणी जर काही विरोध होत असेल किंवा जर काही निगेटिव्ह घडत असेल, तर ना ते बाबांकडून घरात आलं, ना आईकडून घरात आलं. ओके. तू म्हणालीस तसं त्यांनी खूप वेगळ्या-वेगळ्या क्षेत्रांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं समाजकार्य केलेलं होतं. त्यातला एक महत्त्वाचा घटक म्हणजे शरीर विक्री करणाऱ्या स्त्रिया. त्यांच्या उद्धारासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी सुद्धा त्यांनी बरचसं काम केलेलं होतं. तर तुला आता मला वैयक्तिकरित्या हे विचारायचं आहे, काम घरी कधी आलं नाही असं तू म्हणतेस. पण अर्थातच संस्कार ही गोष्ट आपल्या वागण्यातल्या प्रत्येक छोट्या-छोट्या घटनेमधून घडत असते. मिनिटा-मिनिटाला घडत असते. आपण जे समाजकार्य करतोय त्याची गरज, इतरांना असलेली गरज, इतरांमध्ये आणि आपल्यामध्ये असलेला फरक, आपल्याकडे काही गोष्टी आहेत ज्या इतरांकडे नाहीयेत, ह्याची जाणीव आपण करून देणं. कारण आपल्या घडत्या वयामध्ये लहान मुलांना जेव्हा आपण ह्या छोट्या-छोट्या गोष्टींबद्दल शिकवत असतो, तर अशा प्रकारच्या कुठल्या गोष्टी तुमच्यापर्यंत मुलींपर्यंत कशाप्रकारे त्यांनी पोहोचवल्या, की ह्याच्यातून स्वतःबद्दलची आणि समाजाबद्दलची जाणीव जास्तीत जास्त प्रगत होत गेली? मला वाटतं मुळात हे काम बघून बाबांचं असेल, आईचं असेल, अ, नकळत झालेला सगळ्यात महत्त्वाचा संस्कार हा आहे, की कोणीच कोणापेक्षा वेगळं नाहीये. जसं तू म्हणतोयस, आता तू शरीर विक्रय करणाऱ्या स्त्रियांबद्दल बोललास, त्यांची मुलं असतील, तर ते कोणीतरी वेगळे आहेत, त्यांच्या आया कोणीतरी वेगळ्या आहेत, आपल्यापेक्षा त्यांचं आयुष्य वेगळं आहे, परिस्थिती म्हणूया. परिस्थिती असेल, जे काही असेल, पण असं काही आम्हाला जाणवलंच नाही. कारण हे विषय आमच्या घरात खूप असायचे, हं. कारण हे बाबांच्या लिखाणाचे विषय होते. हे राजकारण नव्हतं. भटक्या म्हणून त्यांचं आयुष्य जे होतं, ते खूप आमच्या घरात आलं. राजकारण अजिबात नाही आलं. पण अनेक असे किस्से आहेत, जे आईसमोर घडले, माझ्यासमोर घडले. पण त्यामुळे तू म्हणतोयस तसं. आता हे असेल,
वेश्यांकडे जाणं. तर माझे बाबा नेहमी म्हणायचे, की "मी जगातला एकमेव पुरुष असेन, जो बायकोला सांगून जातो, की मी आज वेश्यांच्या वस्तीत जातोय." कारण त्यांचं कामच असं काम. होतं. त्यांच्या मैत्रिणी होत्या अनेक वेश्या त्यांच्या मैत्रिणी होत्या. त्यातल्या अनेक जणींचे चेहरे मला आत्ताही आठवतायत, कारण त्या खूप घरी येऊन जाऊन त्या आमच्यासाठी मावश्या होत्या. त्या आईच्याही तितक्याच ओळखीच्या होत्या. त्या इतक्या आमच्या आजूबाजूच्या होत्या. कारण बाबांचा बेसिकली कॉन्सेप्ट हाच होता किंवा त्यांच्याबरोबर काम करण्यामागचं कारण हेच होतं, की त्यांचं एक आयुष्य आहे, त्यांचा व्यवसाय आहे. मुख्य म्हणजे त्यांची मुलं किंवा त्यांची घरं, हे सगळं एक स्वतंत्र जग आहे. तर आपण बाहेर बसून जज नाही करू शकत. आपण त्यांच्याबद्दल काही ठरवू नाही शकत. बाबांचा बेसिकली मूळ विचार हा होता त्यांच्याशी काय म्हणायचं त्यांच्यासाठी काम करण्यामागे, की त्यांचं घर, त्यांचं वैयक्तिक आयुष्य, त्यांची मुलं, त्यांच्या शाळा, हे सगळं जज करण्याचा आपल्याला काही अधिकार नाहीये. ती माणसं आहेत, ती सगळी आपल्यासारखी माणसं आहेत. हं. ती त्यांचा व्यवसाय प्रामाणिकपणे करतायत. त्यामागे त्यांची काय परिस्थिती असेल आपल्याला माहीत नाही. काय त्यांची दरवेळेला मनस्थिती असेल आपल्याला माहीत नाही. त्यामुळे आपण आपले जसे इतर सहकारी असतात, आपली इतर मित्रमंडळी असतात, तसे तशा अनेक ह्या वेश्या होत्या, अनेक हिजडे होते, जे आमच्या घरात येऊन जाऊन आता हे शब्दसुद्धा आमच्या आयुष्याचा भाग आहे. आज कदाचित आपण पॉलिटिकली करेक्ट होऊन आपण वेगळे काही शब्द वापरत असू किंवा पण मला ह्याच्यात काहीच असं वाटत नाही, की हे हे काही वेगळे आहेत. म्हणजे अगदीच माझ्यासाठी हे सगळे माझी मित्रमंडळी, माझ्या आई मित्रमंडळी, माझे काका, माझ्या मावश्या अशा वातावरणातच मी वाढले. त्यामुळे मला कधीच ह्याच्यामध्ये कुठे काही वेगळेपण दिसलं नाही किंवा कुठे काही भेदभाव मनात आला नाही. जे तू नकळत संस्कार म्हणतोयस ते हेच झाले, की जजमेंटल नाही झालो आम्ही कधीच, की हे काहीतरी चुकीचं आहे. ही माणसं दूर असायला हवी, ह्यांच्यापासून आपण दूर राहायला हवं, ह्यांचं आयुष्य चुकीचं आहे, ह्यांचं आयुष्य वाईट आहे, हे विचारच आम्हाला कधी मिळाले नाहीत. सगळीच माणसं आहेत, सगळीच त्यांचं आयुष्य जगत असतात. सगळ्यांनाच समान अधिकार आहेत, सगळ्यांना मनं आहेत आणि हे सगळ्यांचं मिळून बनलेलं एक जग आहे. हा संदेश देण्याचा ह्यापेक्षा वेगळा आणि उत्तम मार्ग काय असू शकतो? खरंय. पण एवढ्या सगळ्या बाह्य जगाच्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना सुद्धा स्वतःचं घर, स्वतःचा संसार निगुतीनं सांभाळणं, ह्या बाबतीतली त्यांची शिस्त, ह्या बाबतीतले त्यांचे काहीतरी नियम असतील. एक शिस्तीचा पॅटर्न असेल, जो तुझ्याही वैयक्तिक आयुष्यातल्या किंवा तुझ्यासोबत काम करताना पण आम्ही तुझ्या शिस्तीत बघतच असतो. तर अशा काही ठळक गोष्टी आहेत का? अं, शिस्त असणं, आता शिस्तीला थोडं निगेटिव्ह थोडा दर्प आहे त्याला किंवा ऑर्गनाइज्ड असणं, ह्या 2 वेगळ्या गोष्टी आहेत. तर अतिशिस्त माझ्या आईची नव्हती कधी. म्हणजे 9 वाजून 3 मिनिटांनी हे करायचं आणि 10 वाजून 12 मिनिटांनी इथे पोहोचायचं, हे म्हणजे बाबांचं होतं जास्त. मस्करीत होतं, पण कधीही आम्ही कुठेही बाहेर जाण्याची वेळ असेल, तर बाबा म्हणायचे, "आज 10 वाजून 12 मिनिटांनी गाडीचं चाक हललं पाहिजे," असं त्यांचं म्हणणं असायचं. ते खरंच हलायचं की नाही हा भाग वेगळा. पण ही पद्धत त्यांची होती, आईची कधीच नव्हती. त्यामुळे आईची अतिशिस्त नव्हती, पण माझी आई प्रचंड ऑर्गनाइज्ड होती. हं. तर तुमच्या आतच जेव्हा ती एक शिस्त असते किंवा ऑर्गनाइज्ड असणं असते, की तुमची एखादी वस्तू तुम्ही झोपेत असाल, तुम्ही वेगळ्या विचारात असाल, तरी तुमच्या हाताने ती तिथल्या तिथेच ठेवली जाते. हे तुमच्या आत असावं लागतं. हे तुम्हाला शिकता नाही येत. हे जेव्हा त्या व्यक्तीच्या आत असतं, जे माझ्या आईच्या आत 200% होतं, तर मला असं वाटतं, की खूप गोष्टी एका वेळेला मॅनेज करणं मग कठीण नाही जात. हं. आमच्याकडे कधीच मला स्वयंपाकाला बाई असल्याचं आठवत नाही. कधीतरी कोणीतरी गरजू बाई आली, 6 महिने राहिली असं झालंही असेल. पण मी आयुष्यभर माहेरी असताना माझ्या आईच्या हातचं खाल्लंय. म्हणजे स्वयंपाकाला एक कोणीतरी ठेवणं हा कन्सेप्ट नव्हता आमच्याकडे. आता मला असं वाटतं, की हे सगळं आई मॅनेज करत असताना ती कधी स्वयंपाक करत असेल? पण ती करायची एवढं खरं आहे. हे सगळं आपोआप घडायचं असं मला वाटतं. हे सगळं शिस्त काय असते, की आपण आपल्याला ती लावून घेतो, हं. की मी सकाळी 7:30 ते 8:30 स्वयंपाक करणार. मग मी 8:30 ते 9:30 मुलांचा अभ्यास घेणार. मग मी 10 ते 12 ह्या मीटिंगला जाणार. ही आपण लावून घेतलेली शिस्त आहे. तुमच्या आत जेव्हा तुम्ही माणूस म्हणून इतके ऑर्गनाइज्ड असता, तेव्हा तुमच्याकडून ते आपोआप होऊन जातं आणि तुमच्या ते जिग्सॉचे तुकडे आपोआप बसायला लागतात. तर मला असं वाटतं, की माझ्या आईचे ते आपोआप बसायचे आणि म्हणून ती एवढा मोठा जिगसॉ हं. करू शकली.
ठरवून जर हा तुकडा इथे, मग आपण हा बसूया आणि मग हा बसूया, असं केलं तर एक 6 तुकड्यांचा जिगसॉ होऊ शकतो. पण आपोआप पियानोसारखे जेव्हा ते वाजत जातं आणि आपोआप ते तुकडे बसत जातात, तेव्हाच तो जिगसॉ एवढा मोठा होत जातो, जेवढा माझ्या आईचा झाला होता. त्यामुळे तिच्या आत असं काहीतरी होतं, की ते इतकं ऑर्गनाइज्ड सगळं आपोआप घडत जायचं. तू तर त्यांच्या स्वयंपाकाचा उल्लेख केलास. साधा सरळ नेहमीचा प्रश्न विचारतो. त्यांच्या हातचं कुठली एखादी डिश जी प्रचंड आवडायची? खूप आहेत खरं तर, पण आमचे पाठारे प्रभू डिशेस काही ठराविक असतात. जसं भुजणं म्हणतात आमच्याकडे, म्हणजे त्याला फोडणी वगैरे नसते. तर तसं मी अजूनही माझ्या मुलीला म्हणते, की कम्फर्ट फूड काय आहे, की वरण-भात आणि बटाट्याचं भुजणं. की बाकी काहीच नाही लागत. पण जेव्हा मी भुजणं म्हणते, तेव्हा ती असते आईच्याच हातची चव. हं. म्हणजे आजही मी ते केलं तरी मला ती चव मिळत नाही, एवढं खरं. रेसिपी तर तिचीच आहे. पण अशा गोष्टी खूपच तिच्या हातच्या असायच्या. अनेक गोष्टी आहेत खरं तर. मटण चॉप्स ती जशी करायची तसं मीही परत करते. पण जेव्हा करते तेव्हा न चुकता तिची आठवण मला येते. कारण ते काहीतरी हाताची चव असेल किंवा श्रावण शनिवार आणि श्रावण सोमवार माझी आई करायची. तेव्हाचे ठराविक पदार्थ असायचे. श्रावण शनिवारचा एक ठरलेला मेन्यू अजूनही असतो आणि सोमवारचा असायचा. तर ते जे ठराविक पदार्थ असायचे, ते अजूनही करताना मला आईची आठवण येते. कारण ते खास आईने केलेले पदार्थ असायचे. आता शिस्तीचा आपण मगाशी एक मुद्दा त्याच्यावरती आपण चर्चा केली. शिस्त म्हटल्यानंतर कधी-कधी थोडंसं रागावणं, कधीतरी एखादा फटका खाणं, हे आपल्या काळी तर खूपच घडायचं म्हणजे त्या काळी. कधी मार खाल्लायस? हे खोटं वाटेल, पण आत्ता ह्या क्षणाला खरंच एकही मला असं अशी आठवण नाहीये मार खाल्ल्याची. जनरली मुलांना मारणं हा कन्सेप्ट नक्कीच नव्हता, की हं. काही झालं की एक ठेवून दिली हे तर नक्कीच नव्हतं. ही खात्री होतीच म्हणून मी विचार की कधी खाल्लायस का? इथपासून सुरुवात नाही, केली. पण असं कुठल्याही माणसाच्या बाबतीत असं होईल, की कधीतरी आयुष्यात एवढा राग आला, की मुलाच्या थोबाडीत ठेवून दिली, मुलीच्या. पण मला आता ह्या क्षणाला तसंही नाही आठवत आहे, की खूप चिडून आईनी असेल, बाबांनी असेल, थोबाडीत मारली आहे. थोबाडीत सोडून नाही, पाठीवर फटका धपाटा मारलाय, एखादा. असंही आठवत नाहीये. हां, राग नक्की असायचा. खूप बोलणं असायचं, जे आईचं माझ्यात आलंय. की जर राग आला तर ते खूप बोलून एक्सप्रेस करायचं असतं. ते खूप सांगायचं असतं, की मला तुझा राग का आलाय आणि तू का हे करू नकोस आणि ह्याच्याऐवजी काय करणं तुला गरजेचं आहे, हे खूप सांगायचं असतं. हे माझ्या आईत नक्कीच होतं. पण हात नाही उचलला गेला कधीच. बाबांचा तर 200% नाही. आईचं नाही मला आठवत नाहीये, खरंच नाही. पण आईला मी एक स्वतःला बेनिफिट ऑफ हे देऊ शकते, एक डाउट, की कदाचित तिचं झालंही असेल. कारण ती खूप चिडून खूप बोलणाऱ्यातली होती. पण मला आत्ता ह्या क्षणी खरंच आठवत नाही आणि बाबांची मी गॅरंटी देते, की 200% त्यांनी नाहीच आमच्यावर हात उचलला कधीच. तू एक रागावण्याच्या बाबतीत पण तू एवढा महत्वाचा मुद्दा तू एक नकळतपणे सांगून गेलीस, की व्यक्ती जेव्हा एखाद्या कारणावरून रागावलेली असते, त्यावेळेला ते कारण कमी आणि बाकी गोष्टीचा भावनिक उद्रेक जास्त असतो. आणि हे साहजिक आहे, प्रत्येकाचंच होतं ते. पण तूही आत्ता सांगताना हे म्हणालीस, की आई जेव्हा रागवायची त्यावेळेला मला तुझा राग का आलाय? कुठल्या कारणासाठी आलाय? आणि ते कारण टाळण्यासाठी तू काय करावंस? ह्यावरून बोलणं. हे तुझ्यात तर आलेलेच आहे. कदाचित मला असं वाटतं, की तुझ्यासोबत जेव्हा माझी ओळख झाली आणि तुझ्याशी मैत्री झाली, तेव्हा तुझ्याकडून हे हळू माझ्याकडे यायला सुरुवात झाली काय? मी नेहमी उगम शोधायचो, की कुठून मला तेवढं शहाणपणाचा राग कुठून आला? तर कदाचित आता मला वाटतं, की ते तुझ्या थ्रू आलेलं असेल. माहीत नाही, पण अशा गोष्टी खरं सांगायचं तर फार अॅनलाईज न केलेल्याच बऱ्या. ठीक आहेत. की हे आपल्यात कुठून आलं किंवा आपण नक्की काय करतो? कारण मला असं वाटतं, की आता उद्या मी चिडले किंवा तू चिडलास, तर तुला हे कुठेतरी बॅक ऑफ द माइंड हे राहील, की हां, मग आता ह्या प्रोसेसनी आपण बोलायचंय, की आता राग का आलाय मला आणि मी तुझ्यावर का चिडलोय आणि तू आता काय करायला हवंयस? असं नाही, ते असं होऊन ठरवून होत नाहीच हां, नसतं. असं ठरवून होत होऊन नसतं. चालणारच नाहीये ते. त्यामुळे आपण ह्या गोष्टी अॅनलाईज नाहीच करू, की राग आल्यावर कोण काय करतं किंवा ते कुठून आलंय, हे करू नये. माझ्यात आलं असेल आईकडून. पण खूप बोलणं व्हायचं एवढं नक्कीच, की आणि मग ते अनेक दिवस होऊ शकतं, की काल तू परवा ते जे केलं होतंस ना, ते बघ तेव्हा असं-असं झालं होतं आणि मग तू आता असं-असं कर. हे 3 दिवसांनी होऊ शकायचं. पण मग असा सगळ्यात जास्त ओरडा कुठल्या मुद्द्यावरून खाल्ला असशील? अं, की हे झालं म्हणजे आता आपल्याला पडणार आहे, तडी पडणार आहे मोठी. मी एकदाच खूप आई-बाबांचा ओरडा खाल्ला होता, जी माझीच चूक होती. आज मला कळतंय. 7वीत होतो आम्ही. मी 7वीत होते आणि आम्हाला शाळेतून एका सर्कसला नेणार होते. हं. तर
आणि त्यावेळेला अर्थातच मोबाईल्सचा तर प्रश्नच नाही. जेमतेम लँडलाईन होती. तर त्या सर्कसला शाळेतून जाणार, त्यावेळेला काहीतरी वादळाची वॉर्निंग आली किंवा असं काहीतरी. वादळ झालं नाही, पण वॉर्निंग आली आणि ते कापडी तंबू असायचे. हं. त्यामुळे सर्कशीचे शोज कॅन्सल केले त्या दिवशी आणि आम्हाला आयत्या वेळेला सांगितलं, की "नाही, आता आम्ही जात नाही आहोत. तुम्ही आमच्या आपापल्या घरी जा." असं सांगितलं. तर आम्ही 150 शहाण्या मुली 7वीतल्या आमचं असं ठरलं, की आता घरी कशाला जायचं एवढ्या लवकर, तर आपण पिक्चर बघायला जाऊया. म्हणून आम्ही जाऊन मला अजूनही आठवतं बिन फेरे हम तेरे नावाचा आशा पारेखचा सिनेमा बघितला होता. थिएटर शोधत 4-5 जणी होतो. आम्ही एकाच बिल्डिंगमध्ये राहणारे होतो आणि आम्हाला हे कळलंच नाही, की आम्ही किती प्रचंड बेजबाबदार वागतोय. कारण शाळेकडून आता फोन नव्हतेच आणि आतासारखे WhatsApp ग्रुपही नव्हते. पण अर्थातच हे कुठल्यातरी पॉइंटला पालकांना कळलं, की हं. तो शो सर्कशीचा झाला नाहीये आणि मुलांना घरी पाठवलंय. ही समजा दुपारी 2ची गोष्ट असेल. माझ्या घरी 2:30 पावणे 3ला पोहोचलं असेल, की मुलं आपापल्या घरी गेली आहेत. आणि आम्ही 3ला बिन फेरे हम तेरेच्या शोला जाऊन बसलोय. 6 पर्यंत पत्ता नाही, की कुठे आहोत काय? एक घरी मी फोन करून सांगणं अपेक्षित होतं लँडलाईनवर. तर काहीच नाही आणि आम्ही निवांत मजा करून 7:00-7:30ला घरी पोहोचल्यानंतर जो काही ओरडा खाल्लाय, तेव्हा असं वाटलं होतं, की एवढं काय केलं आम्ही? आज मला कळतंय, की किती मोठा म्हणजे हे हे करू नये मुलांनी, माझ्या मुलीने करू नये. कारण हे अशा अशा वेळेला 5-6 तास जेव्हा सगळी मुलं वादळाची वॉर्निंग आहे, घरी गेली आहेत मुलं आणि आपली मुलगी घरी आली नाहीये, हे कळल्यानंतर आई-वडिलांचं काय होत असेल, हे मला आज कळतंय. त्यामुळे तो मला एक प्रसंग आठवतोय, की खूप जास्त ओरडा मी दोघांचाही खाल्ला होता. पण सतत एक विषय असा कुठला नसायचा कारण अभ्यासात मी बऱ्यापैकी बरी होते आणि परत अभ्यासावरून खूप बोलण्याचं तसं काही आमच्या घरात नव्हतं. मी खरं तर अतिवाचनावरून आईची बोलणी खाल्ली आहेत. बरं. कारण मी रस्त्यात आता जसं मोबाईलवर बघत चालतात ना आणि असं मलाच वाटतं, की एक ठेवून द्यावी किंवा मोबाईल तरी खाली तसं मी पुस्तक घेऊन चालल्याचं मला आठवतंय. रस्त्यातून. हां, रस्त्यातून. कारण माझ्या घराच्या जवळ एक लायब्ररी होती. तर मी जायचे, लायब्ररीतून पुस्तक घ्यायचे, ते वाचत-वाचत घरी यायचे. घरी येईपर्यंत ते संपलेलं संपलेलं असायचं असायचं. वाचून, की मी तशीच यू-टर्न मारून परत जायचे. हे प्रकार मी केलेत. त्यामुळे ह्यावरून मी आईचा खूप ओरडा खायचे. जेवताना मला पुस्तक लागायचं. म्हणजे जेवताना बाजूला बसून जेवताना आईचं असं म्हणणं असायचं, की "त्यामुळे मी कमी जेवते. मग तुझं जेवणाकडे लक्ष नाहीये. बाजूला ठेवते पुस्तक" वगैरे असं खूप व्हायचं. आता हा विनोद वाटेल पुस्तक बाजूला ठेववरून ओरडा खाणं. पण कुठलीही गोष्टीचा अतिरेक झाला तर तो वाईटच असतं. त्यामुळे रस्त्यातून पुस्तक वाचत जाणं हे चुकीचंच होतं. त्यामुळे त्यावरून मी ओरडा खाल्लाय, की हे अति करू नकोस. तर पिक्चरच्या किस्साच्या वेळेला तू म्हणालीस, की हे माझ्या मुलीने करू नये. तर ही एक जाणीव असते आणि जी घराघरात हे वाक्य तर बोललंच जातं नक्की, की तुझं लग्न होईल तेव्हा किंवा तू आई होशील तेव्हा कळेल. तर अशा काही आठवणी आहेत, की हे वाक्य बोललं गेलं त्यावेळेला? हो, बऱ्याचदा असतं. म्हणजे मी आहे म्हणून तुझं चाललंय इथपासून. पण खरंच खूप म्हणजे असं असं अगदी वाक्य नाही सांगता येणार. पण क्षणाक्षणाला हे जाणवतं खरं, की अरे हो, आई हेच सांगायची आपल्याला आणि त्यावेळेला नाही त्याचा सीरियसनेस कळत. म्हणजे त्यावेळेला आपल्याला आपलंच बरोबर वाटत असतं. आता असं वाटतं, की खूप गोष्टी वयामुळे, अनुभवामुळे ज्या कळतात, त्याला थोडं मान द्यायला हवं. आदर द्यायला हवा. कारण खरंच अनुभवाने अनेक गोष्टी कळतात. वय आपोआप वाढतं, त्यात आपलं काही कर्तृत्व नसतं. पण आयुष्य तेवढं आपण जास्त बघत जातो, तेवढं अनुभवाने थोडं तरी शहाणपण नक्कीच वाढलेलं असतं. त्यामुळे मला खूप वेळा असं जाणवतं, की आई-बाबा ज्या पद्धतीने विचार करायचे, त्या पद्धतीने मी आज करते. हं. पण कदाचित पिढी बदलल्यामुळे असेल, मला असं वाटतं, की ठीक आहे, म्हणजे तिचीही मतं आहेत, तिचाही विचार आहे. जे काही बाबतीत अ, एवढा सगळा मोकळेपणा असून सुद्धा 1-2 गोष्टी मला अशा नक्की आठवतात, की जे मला नाही करता आलं. उदाहरणार्थ मी जसं म्हटलं, मी अभ्यासात बरीच बरी होते. ही मॉडेस्टी आहे. मी अभ्यासात खूप हुशार होते. तर आई-बाबांचं माझ्या काहीतरी कंडिशनिंग असं असेल, तेही बाबांपेक्षा जास्त आईचं माझ्या कुठेतरी कंडिशनिंग असं होतं, की जर इतकी हुशार मुलगी आहे, तर मग तिने सायन्सला जायला हवं. तर मग तिने आता तेव्हा मेडिसिन आणि इंजिनिअरिंग ह्या 2च फॅकल्टीज होत्या. पण हुशार मुलांसाठी हे 2च ऑप्शन्स असायला हवेत, अ, असावेत, असं माझ्या आईला मनापासून वाटत होतं. त्यातून मी क्लिअरली सांगितलं, की मेडिसिन मी करणं शक्यच नाही. मला इंटरेस्टच नाहीये त्याच्यात.
पण मग मी आर्ट्स करू शकले का? तर मी हट्ट नाही धरला. कदाचित मी हट्ट धरला असता तर मी करू शकले असते. कारण कलांमध्ये घरातही इंटरेस्ट हो. होता, मला स्वतःला होता. पण कदाचित मला तेवढी क्लॅरिटी नव्हती, की मी बी-ए करीन आणि मग मी अभिनय करीन, असं माझंही ठरलं नव्हतं. त्यामुळे मी आपोआप इंजिनिअरिंगला गेले. कारण मी इतकी हुशार होते अभ्यासात. हुशार इन द सेन्स मला मार्क इतके मिळायचे, की माझ्यासाठी हे ठरलं होतं, की हाच ऑप्शन असणार आहे. आज मला असं वाटतं, की जरी माझ्या आईने तसा विचार केला असेल, तरी सुद्धा मी आज तसा विचार नाही करणार. हं. सो काही बाबतीत मला असं जाणवतं, की हो त्यांचे विचार माझ्यात उतरलेत आणि आता माझ्या मुलीनी त्या विचारांचा आदर करायला हवा, असं काही बाबतीत वाटतं. काही बाबतीत असंही वाटतं, की थोडा व्यापक विचार केला असता, तर कदाचित मी काहीतरी वेगळं केलं असतं. जर त्यांनी माझ्या बाबतीत केला असता तर, जो आज मी माझ्या मुलींच्या बाबतीत करू शकते, की नाही त्या चुका मला करायच्या नाहीयेत. आता इथे परत आईनी असं काही कंपल्शन नाही, की नाही, नाही तू हे करायचं नाही म्हणजे नाहीच. असं कधी कन्व्हर्सेशन झाल्याचं मला आठवत नाहीये. पण मला हे पक्कं माहिती आहे, की माझ्या आईचा माइंडसेट हा होता, हं. की एवढी हुशार मुलगी पण जर ती डॉक्टर किंवा इंजिनिअर झाली नाही, तर उपयोग काय तिच्या हुशारीचा? तिने हे करायलाच हवं. बरं आता हे सुद्धा आपल्याकडच्या इतक्या घरांसाठी हा कॉन्ट्रास्ट आहे, की आपल्याकडे अजूनही आत्ताही माझ्या आजूबाजूच्या मैत्रिणींसाठी मुलींची लग्न हा सगळ्यात महत्त्वाचा विषय असतो, आत्ता सुद्धा. पण त्यावेळेलाही माझ्या आई-बाबांसाठी माझं लग्न किंवा अशा हे नाही, माझं करियर किंवा माझ्या हुशारीचा माझ्या शिक्षणासाठी उपयोग होणं हे प्रचंड महत्त्वाचं होतं. पण प्रायोरिटी त्याला होती. हो, प्रश्नच नाहीये. पण मग मला असं वाटतं, की मग ती प्रायोरिटी थोडी चुकली. शिक्षणाला असणं बरोबर आहे. पण मग इतक्या हुशार मुलीसाठी फक्त मेडिसिन आणि इंजिनिअरिंगच का? जर मी हट्ट धरला असता, की नाही मला आर्ट्स करायचंय, तर कदाचित आई हो म्हणाली सुद्धा असती. पण आईला आयुष्यभर त्याचं वाईट वाटत राहिलं असतं, की हिने आर्ट्स केलं, पण हिने इंजिनिअरिंग नाही केलं. ह्याचं तिला वाईट वाटत राहिलं असतं हे मला नक्की माहिती आहे. सो काही माइंडसेट्स मी माझ्या मुलीसाठी बदलते. पण अनेक माइंडसेट्स मला असं वाटतं, की ते नक्कीच माझ्यात आलेत आणि माझ्या मुलीनी त्याचा आदर करावा. आई एवढं सगळं समाजकार्य करत असताना, तू त्यांच्याकडून कला तर घेतलीसच. मग त्यांच्या समाजकार्यामध्ये कधी सहभागी व्हावं, असं तुला वाटलं किंवा त्यांनी प्रयत्न केले का तसे कधी? नाही. मी अगदी तू प्रश्न विचारल्यावर हा विचार करतेय. पण असं कधीच झालं नाही. म्हणजे आम्ही चौघं होतो, बाबा, आई, मी आणि माझी बहीण. पण माझं हे काम आहे, तर तू ये आणि त्यात इन्व्हॉल्व हो. इन्व्हॉल्वमेंटपेक्षा कधीतरी एखादी छोटीशी मदत म्हणून सुद्धा असू शकतं. पण तसंही नाही. मदत म्हणजे आमच्यासाठी हेच होतं, की परत तेच आहे, जे आई करायची ते लेखनिक असणं. जे मग एका हां. पॉइंटनंतर मी आणि ताईनी माझ्या बाबांसाठीही केलंच. जे आईसाठीही केलं. माझ्या बहिणीनी बऱ्यापैकी मदत केली ताईला. कारण जसं मी म्हटलं तसं बाबा मंत्री असताना ताई माझी त्या बंगल्यात राहत होती. त्यामुळे किती नाही म्हटलं तरी मग तिथेही काही पाहुणे यायचे. हं. मंत्री म्हणून बाबांना अनेक जण भेटायला यायचे. त्यामुळे ताई माझी थोडी जास्त इन्व्हॉल्व होत गेली. त्यामुळे ताई आजही कुटुंब सखीसाठी काम करते. कारण ती कुटुंब सखीमध्ये इन्व्हॉल्व झाली. पण ते ताईनी माझ्या व्हॉलंटरीली केलं असेल. ती तिथे राहत असल्यामुळे तिला मुळात इंटरेस्ट होता त्या सगळ्या माणसांशी जे बाबांना भेटायला यायचे त्यांच्याशी बोलण्यात इंटरेस्ट होता. त्यामुळे ते झालं असेल. पण आमच्यापैकी कोणीही हे माझं काम आहे, तू ये आणि मला मदत कर किंवा तू इन्व्हॉल्व हो त्याच्यामध्ये असं कधीच चौघांपैकी कोणी एकमेकांना सांगितलं नाही. म्हणजे बाबांनी सुद्धा असं मुद्दाम, की तू आता माझ्याबरोबर ह्या मीटिंगला चल किंवा तू माझ्याबरोबर ह्या कार्यक्रमाला चल, असं कोणालाच कधीच सांगितलं नाही. त्यामुळे जसं मी म्हटलं तसं आईचं एक स्वतंत्र आयुष्य होतं. त्यामुळे चौघांचंही आमचं स्वतंत्र आयुष्यच राहिलं. आणि कदाचित हा माइंडसेट मला माझ्या आई-बाबांकडूनच मिळाला असेल. हे मी अक्षरशः आत्ता तू हा प्रश्न विचारल्यानंतर विचार करते हां, की माझी विचारांची पद्धत नेहमीच ही राहिली आहे, की माझं एक स्वतंत्र जग असावं. की माझा नवरा आहे म्हणून मी त्याच्यात इन्व्हॉल्व होईन, की तो कुठेतरी जातोय म्हणून मी त्याच्याबरोबर जाणं किंवा माझ्या मुलीची मित्रमंडळी आहेत, तर मी त्यांच्यात जाऊन इन्व्हॉल्व होणं, की मग हिची आई काय करते, तिचे बाबा काय करतात, कुठल्या क्लासला चालली आहेस, ह्यातलं काहीच हा माझा माइंडसेट नाहीये, की माझ्या नवऱ्याचं एक स्वतंत्र जग आहे, माझ्या मुलीचं आहे आणि माझं आहे. एका घरात 3 माणसं राहत असताना त्यांचं स्वतंत्र जग असायलाच हवं, हे मला माझ्या आईकडूनच मिळालंय. कारण तू म्हणतोस तसं, की मी चालली आहे ना, मग तू सुद्धा चल. हा हा विचार तिने कधी दिलाच नाही. ही शिकवण कधी दिलीच नाही. बाबांनीही नाही, पण हे जास्त आईकडून होऊ शकतं.
तसंही नाही. जे मी तुला कुटुंब सखीची आठवण सांगितली, की मला आठवतं, की तिचं काम चालू असायचं आणि मी असायचे. ते मी अगदी शाळेच्या बाजूला त्यांचा हाटेबाई असताना शाळेच्या बाजूला त्यांचं ऑफिस होतं. म्हणून आई मला कधी-कधी शाळेत घ्यायला यायची. म्हणून मी थोडा वेळ तिथे जायचे आणि मग आम्ही निघायचो. म्हणून मी तेवढं तरी ऐकलं. पण नंतर कधीही आयुष्यात माझ्या कामात तू सहभागी हो, हा कन्सेप्ट नव्हता. किंवा मी आता हे करणार आहे, म्हणून तू सुद्धा ते कर. हा कधीच माझ्या आईच्या मनात बहुतेक कॉन्सेप्ट नव्हता. तिथून ते माझ्यात आलं असेल. पण तर त्यांचं स्वतःचं लिखाण एवढं सुंदर होतं, व्यासंग होता, कलासक्त त्या होत्याच. नंतर तू स्वतः जेव्हा करिअरला सुरुवात केलीस, अभिनयातलं असेल, लिखाणातलं असेल, तर तुझ्या कामाबद्दल कधी त्यांच्यासोबत चर्चा झाली आहे आणि त्यांनी काही फीडबॅक दिलाय? त्यांच्याकडून काही दिशा मिळाली आहे? नाही माझ्या कामामध्ये माझ्या काय म्हणायचं आपण माझ्या कामाचं कौतुक माझ्या आईपेक्षा माझ्या बाबांना जास्त होतं, एवढं नक्की. म्हणजे माझी आई इतर कुठलंही प्रायोगिक नाटक जसं बघणार नाही, हं. तसं ती माझंही नाटक बघायला यायची नाही. पण माझ्या बाबांनी माझं प्रत्येक नाटक बघितलंय. माझी प्रत्येक सीरियल बघितलंय. आता मंत्री असताना प्रमोद नवलकर घरात बसून मराठी सीरियल बघतात, हे खोटं वाटेल. पण त्यावेळेला माझी वहिनी साहेब नावाची मालिका चालू होती. हो. ज्याचे बाबा मला फीडबॅक द्यायचे एपिसोडले, की कालच्या एपिसोडमध्ये असं-असं झालं, तसं-तसं. आणि मलाच असं वाटायचं, "बाबा, तुम्ही मंत्री आहात. तुम्हाला एकतर वेळ कसा मिळतो वहिनी साहेब बघायला आणि का तुम्ही हे करताय?" पण त्यांना खूप कौतुक होतं म्हणून ते बघायचे. माझ्या आईनी माझे चित्रपट वगैरे बघितले, मालिकाही बघितल्या. पण आईनी आवर्जून परत हाच कॉन्सेप्ट आहे. आमचं प्रत्येकाचं एक जग असल्यामुळे तुझं एक नाटक आहे आणि मी जर एरवी ते नाटक बघितलं नसतं, कारण मला प्रायोगिक नाटकं कळत नाहीत. मला प्रायोगिक नाटकांची आवड नाहीये. तर मग मी मुद्दाम तुझं नाटक येऊन बघीनच असं नाही. तू खुश आहेस ना? तू करतेस ना? तू कर. हे छान आहे. मी यायलाच हवं हा हट्ट नाही, जो कधी माझ्या मनातही नव्हता आणि जो कधी तिनीही नाही मानला. त्यामुळे कामाच्या बाबतीत पण हे बाबांनी स्वतःहून केलं. माझी प्रत्येक हं. प्रायोगिक नाटक कळो न कळो, हे बाबांनी बघितलंय. कारण ते त्यांनी स्वतःहून बाय चॉईस केलं. तिथेही मी आहे त्याच्यात तर तुम्ही दोघं या नाटक बघायला हे कधीच नव्हतं. त्यामुळे अशा बाबतीत बाबांनी माझं एकूण एक काम बघितलंय. आईनी जे बघितलं त्याबद्दल तिने फीडबॅक जरूर दिला. पण हे कंपल्शन कधीच नव्हतं, की तू करतेस ना, मग आम्ही प्रत्येक गोष्टीत 200% इन्व्हॉल्व होणारच. हे नव्हतं कधीच आईच्या बाजूनी. आता एवढे विविध पैलू तू त्यांच्या स्वभावाचे सांगितलेस, तुझ्या आईच्या स्वभावाचे. अर्थात ह्या स्वभावाची जडण-घडण काही अचानक एका रात्रीत घडत नाही. त्याच्यावरती सुद्धा संस्कार असतात. आधीपासून ती जडण-घडण होत गेलेली असते. तर त्या जडण-घडणीबद्दल सुद्धा आम्हाला ऐकायला आवडेल, म्हणजे आईच्या माहेरबद्दल, तुझ्या आजोळाबद्दल. कारण आम्हाला माहिती असलेल्या नवलकरबाई ह्या समाजकारणातल्या आणि आज तुझ्याकडून ज्या जाणून घेतोय त्या म्हणजे साधारणतः सासरकडच्याच, लग्नानंतरच्याच. पण आजोळच्या आठवणी काही असतील तुझ्या, की आजीबद्दलच्या, आजोबांबद्दलच्या, की त्यांच्या स्वभावातले कुठले पैलू त्यांनी बरोबर वेचले? तिथले संस्कार काय होते? मला तरी आत्ता जे आठवतंय त्याप्रमाणे माझी एक सगळी मिळून एक आठवण आहे ती एका अतिशय मोकळेपणाची. म्हणजे त्या फॅमिलीतच एक मोकळेपणा होता. 7 भावंड, माझी आई धरून 7 भावंड, 4 बहिणी आणि 3 भाऊ. तर एकतर मोठ्या फॅमिलीमध्ये इतकं मोठं कुटुंब असल्यानंतर जसं त्यांचं एक काय म्हणायचं खूप घट्ट नातं असतं, तसं त्या भावंडांचं होतं. त्यामुळे माझ्याही सगळ्या मामांची, माझ्या मावश्यांची खूप जवळचं नातं होतं. आणि नातं म्हणजे रक्ताचं नातं नाही, फक्त बॉन्डिंग. संबंधच खूप हो, अगदीच छान होतं. आणि मला असं वाटतं, की हा जे मी आईबद्दल सांगते, की एक मोकळेपणा किंवा एक ऑर्गनाइज्ड असणं, विचारांची खूप क्लॅरिटी असणं किंवा कुठल्याही गोष्टींनी पॅनिक न होणं. मला असं वाटतं, की हा एक अतिशय महत्त्वाचा गुण मी घेतलाय माझ्या आईकडून, की काहीही घडू दे, घाबरून नाही जायचं. तरच तुम्हाला त्याचा सामना करता येतो. ह्याचे काही किस्सेही मी तुला सांगू शकते. तर मला असं वाटतं, की हे जेव्हा तुमचं सगळं तुमच्यात येतं, तेव्हा तुमच्या आजूबाजूच्यांचा सपोर्ट तुम्हाला असणं खूप गरजेचं असतं. जसं तू म्हणतोस तसं आधीचं हे भावंडांकडून आलं असेल आणि मी सुद्धा अर्थातच ही भावंड मोठीच बघितली, म्हणजे त्यांच्या त्यांच्या लग्नानंतर माझे मामा आणि मावश्या. पण त्या सगळ्यांमध्ये मला हे जे घट्ट नातं जाणवत आलं, तर मला असं वाटतं, की जेव्हा माणूस निडर होतो, जशी माझी आई होती, तर कुठेतरी हे माहीत असतं, की आपली खूप माणसं आहेत.
म्हणजे तोपर्यंत तर तिचा संसार एवढा होता की फक्त सख्खी भावंडं नाही, खूपच मोठा संसार झाला होता. कारण बाबांची माणसं खूप होती. हं. तर आपल्या पाठीशी खूप माणसं उभी आहेत अ, हा 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 विश्वास मला असं वाटतं की इथूनच सुरू होऊ शकतो की तुमची 6 भावंडं आहेत आणि त्या 6 जणांशी तुमचं इतकं घट्ट नातं आहे की ते आहेत. दे विल ऑल्वेज बी देअर. हे जे मनात असतं त्यांनी जी पर्सनॅलिटी घडत जाते, ती नक्कीच माझ्या आईची घडली होती. आता तू स्वतः आई झाल्यानंतर आता कुहू सुद्धा मोठी झाली आहे, ती स्वतः नोकरी करतीये. तिला लहानाचं मोठं करत असताना कधी असं घडलंय, की एखादी गोष्ट ही आजीकडून आली आहे हां, किंवा ही हा आजीचा गुण आहे, जो तू तुझ्यात बाळगून घ्यावास. हं. असे कुठले गुण होते जे तू कुहूला कॉन्शियसली शिकवलेस? विचारांची क्लॅरिटी नक्कीच. म्हणजे ती आहे तिच्यामध्ये. ती आजीकडूनच आली असेल असं मला खूप वाटतंय. पण त्याची तिला जाणीव करून देऊन ती अजून थोडी वाढवणं. पॉलिश करणं. हां, हे मी नक्कीच आजीची उदाहरणं देऊन केलं किंवा एखाद्या गोष्टीवर मेहनत करणं. मी आईची एक गंमत सांगते. ती मी म्हटलं तसं ट्युशन्स घ्यायची तेव्हा नापास झालेल्या मुलांना शिकवायची. बेसिकली गणित शिकवायची, मॅथ्स शिकवायची ती. पण जेव्हा कुहू 9वी-10वी ला होती, तर कुहू हुशार होती, पण आळशी होती मॅथ्सच्या बाबतीत. त्यामुळे जिथे तिला 80 मार्क्स मिळू शकतात, तिथे तिला 75 मिळायचे. अशा पॉइंटला ती होती. तेव्हा माझ्या आईने 10वी ला तिचा 1.5 ते 2 महिने आधी अभ्यास घेतला. म्हणजे परीक्षेच्या बोर्ड एक्झामच्या हं. आधी 1.5 ते 2 महिने आणि घासून म्हणजे मला आठवतं एका पॉइंटला कुहू मला खाणाखुणा करायची, "सांग ना जरा आजीला, बास ना." पण आजीचं संपायचंच नाही, की चला अजून एक प्रॉब्लेम कर, चला अजून हे कर. असं करून तिने 1.5 ते 2 महिने अभ्यास करून घेतला आणि मला आठवतं कुहूला अ, बोर्ड एक्झाममध्ये 93 मिळाले. 100 पैकी 93 मिळाले आणि हे मी म्हटलं तिनेही पहिल्यांदा आजीला कॉल केला आणि सांगितलं, की "आजी मला 93 मिळाले." आजीचा पहिला प्रश्न होता, "7 मार्क कुठे गेले तुझे?" 7 मार्क कुठे गेले? खूप म्हणाली, "अगं खूप मिळाले 93." पण तिचा हा माइंडसेट होता, की ती मेहनत करायची आणि तिथपर्यंत पोहोचायलाच हवं. तर मला असं वाटतं, की हा माइंडसेट माझ्या मुलीमध्ये नक्कीच यावा अशी माझी इच्छा आहे. खूप गोष्टी मला दिसतात. मला अशा आईकडून माझ्याकडे आलेल्या आणि माझ्याकडून कुहूकडे गेलेल्या खूप गोष्टी दिसतात. इनफॅक्ट मला असं खूप वाटतं, की मी खूप माझ्या आईसारखी होत चालली आहे. विचारांच्या बाबतीत, वागण्या-बोलण्याच्या बाबतीत. आपण जो शो एकत्र करत होतो बंध रेशमाचे, त्यात मी काळी उभी टिकली लावायचे. त्याचा पहिला तेव्हा माझी आई होती. त्याचा पहिला एपिसोड बघितल्यानंतर कुटुंब सखीमधल्या 2-3 बायका आईला म्हणाल्या, की "शिल्पा सेम तुमच्यासारखी दिसते हो." कारण आई माझी उभी टिकली लावायची बऱ्याचदा. त्यामुळे कुठल्यातरी वयानंतर मला असं वाटतं, की मुलगी आईसारखी होत जाते. आता त्या सीरियलला सुद्धा 10-12 जास्त वर्ष झाली हो, असतील. 12 वर्ष झाली त्याला. 12 वर्ष. तर तरी मला तेव्हापासून असं जाणवतं, की काहीतरी तुमच्यात तुमच्या आईसारखं व्हायला लागतं. तोपर्यंत मला कधीच कोणी म्हणालं नव्हतं, की मी आईसारखी दिसते. पण मग कुठेतरी चेहरा होतो, कुठेतरी तुमचं चालणं होतं आणि मग खूप प्रमाणात तुमचे विचार तसे व्हायला लागतात. हं. तसं मला खूप जाणवतं आय एम टर्निंग इंटू माय मदर. आता ही चांगली गोष्ट आहे, वाईट गोष्ट आहे मला माहीत नाही. पण हे हे होतंय खरं. त्यामुळे तिच्याकडून ज्या गोष्टी माझ्याकडे आल्या त्या मला असं वाटतं खूपशा मला माझ्या मुलीला द्यायला आवडतील. खूप. सगळ्या नाही पण खूप. मग व्यक्ती जेव्हा निडर होते, तेव्हा त्याच्यामागे विश्वास असतो, की काहीही कमी जास्त झालं तरी आपल्याला सांभाळून घेणारी माणसं मुबलक संख्येनं पाठीशी उभी आहेत. तर त्याच्याबद्दलचे काही किस्से तू म्हणाली होतीस, की सांगेन म्हणून. हो, माझ्या आईचा जो निडरपणा होता त्यामागे हा विश्वास तर होताच. दुसरा एक असा विचार होता, की माझ्या नवऱ्याचं काही होऊ नाही शकत. मला निडर व्हायलाच हवं. म्हणजे हाही विचार असेल. कारण भटक्याच्या भ्रमंतीसाठी ही जी भ्रमंती चालायची बाबांची, ती कुठे चालायची? त्याला काही अर्थच नव्हता. एकदा मला आठवतं, अशी मला झोपेतून जाग आली आणि मला आईचा आवाज ऐकू आला, तर आई लँडलाईनवर कोणाशी तरी बोलत होती. 2, 2:30, 3 चा सुमार असेल. तर आमचं छोटं घर होतं, म्हणजे इथे आम्ही झोपलोय आणि इथे ती बोलत होती. तर त्या बोलण्यावरून मला कळलं, की बाबा रात्री काहीतरी 10-10:30 वाजता तेव्हा ते नोकरी करायचे मॅकेनॉन मॅकेन्झीमध्ये. तर काहीतरी ऑफिसमध्ये इमर्जन्सी आली म्हणून बाबा बाहेर पडले. आमचं घर गिरगावात, ऑफिस बॅलाड पियरला. म्हणजे एक 10-15 मिनिटाचा रस्ता, की ते 10 मिनिटाचं काम आहे, ते करून मी परत येतो. असं म्हणाले म्हणजे अर्ध्या पाऊण तासात माणूस परत यायला हवा. 10 वाजता ते निघाले असतील तर चल 11, 11:30 वाजता. हा 2-2:30 वाजता आईचा कॉल चालला होता कोणाशी तरी, की बाबा परत आले नाहीयेत. बरं माणूस एकदा त्यावेळेला घरातून गेला, की त्याच्याशी कॉन्टॅक्ट नाही होऊ शकत. हा तो काळ होता.
त्यामुळे काहीच कळायला मार्ग नाही. मला वाटतं ती माझ्या मामाशी बोलत होती किंवा दुसऱ्या कोणाशी बोलत होती मला माहीत नाही. पण त्या रात्री 2:30-3 वाजता ती सिच्युएशन होती, की ते गेलेत आणि ते परत आले नाहीयेत. बरं भटक्याच्या भ्रमंतीसाठी ते जिथे-जिथे जायचे, तिथून त्यांना बऱ्याचदा धमक्या यायच्या. उदाहरणार्थ असंच वेश्यांच्या वस्तीत जाऊन जर त्यांनी काम केलं त्यांचं, पुनर्वसन या शब्दाची काही गरज नाहीये. त्यांचं आयुष्य समजून घेणं, त्यांच्याबरोबर असणं हेच खूप होतं. पण त्यासाठी सुद्धा त्यांना धमक्या यायच्या, की "तू तिथे जायचं नाहीस, तू त्या बायकांशी बोलायचं नाहीस. कोण समजतोस स्वतःला?" ह्या पद्धतीच्या धमक्या यायच्या. त्यामुळे जेव्हा बाबा गेलेत आणि परतच आले नाहीयेत, ज्या वेळेला येणं अपेक्षित होतं, त्यानंतर 3-4 तासांनी इमॅजिन कर काय झालं असेल. पण माझी आई रडत नव्हती किंवा काही नव्हती. ती फक्त शोध घेण्याचा प्रयत्न करत होती, की आत्ता ते कुठे असतील. मग तिने काही फोन केले. मग तिने योग्य माणसांना फोन केले, की "तू आता तिथे जाऊन बघ. मग आपण पोलिसांशी बोलायचंय का? काय करायचंय?" अशी ती चर्चा आणि मी शांतपणे झोपून मी ऐकत होते. कारण मी काहीच मदत करू शकणार नव्हते. त्यामुळे मी हे सगळं डोळे बंद करून ऐकत होते. आईने ते सगळं ऑर्गनाइज केलं. मला वाटतं पोलिसांशी बोलली. मग ते कोणीतरी तिथे गेले. बाबा ऑफिसमध्ये नव्हतेच. मग तिथे काहीतरी झालं होतं त्यावेळेला. कोणाला तरी वेगळ्याला ते भेटायला गेले होते. तिथे त्या पोलिसांनी जाऊन त्यांना भेटले. मग त्या पोलिसांनी परत माझ्या आईला फोन केला, की "ओके, त्यांच्याशी बोलणं झालं. हे असं-असं झालं आहे." आई म्हणाली, "ओके" आणि आई झोपली. ह्या पद्धतीने तिने ते हँडल केलं. तर दुसरी एखादी बाई अशा वेळेला प्रचंड गर्भगळीत होऊन गेली असेल. पण हा निडरपणा तिला आणावाच लागला ना रे. तो होताच तिच्यात आपण म्हटलं तसं तो तो विश्वास होता, की ही माणसं होती, की मी 4 फोन करून मॅनेज करू शकते. पण हा निडरपणा, की हे होतच राहणार आहे. हा एक किस्सा आहे. दुसरा एक किस्सा मला आठवतं. असंच आम्ही नव्हतो म्हणजे आम्ही आत असू कुठेतरी. आई एकटीच बाबांचं काहीतरी मला वाटतं लिखाण करत बसली होती. बाबा बाहेर गेले होते आणि बेल वाजली दाराची. 11, 11:30, 12चा सुमार असेल. जनरल झोपाझोप होती आजूबाजूला आणि बेल वाजली म्हणून आईने दार उघडलं. तर पूर्णपणे रक्तबंबाळ झालेला एक माणूस असा माझ्या आईच्या अंगावर पडला. आणि आणि काय अशा वेळेला एखादी बाई किंचाळेल, हो. घाबरेल. आपण कोणीही हे करू ना, की हा कोण आलाय? म्हणजे इमॅजिन कर, व्हिज्युअलाइज असं, की अख्खा रक्तानी माखलेला. माझ्या आईने शांतपणे त्याला असा उचलून बाजूला केला. आमच्याकडे बाजूला 1-2 जण राहायचे. त्याला हाक मारली, की "हा बहुतेक दारू पिऊन आलाय. ह्याला लागलंय. त्याच्या जखमेतूनच रक्त येतंय, अंगावर पडतंय. ह्याला तुम्ही घेऊन जा डॉक्टरकडे." ह्या स्वरात मी आत्ता बोलतेय ह्या स्वरात, की "ह्याला तुम्ही घेऊन जा." मग तिने दार बंद केलं. मग तिने कपडे बदलले. मग तिने ते सगळं रक्त पुसलं आणि परत ती शांतपणे बसली. आता हे कुठून येत असेल? म्हणजे तुम्ही किमान किंचाळाल. बरं सिच्युएशन नेहमीच ही की बाबांना धमक्या येतायत. बाबा गेले बाहेर गेले की परत येतीलचं काही माहीत नसतं. किती वाजता येतील, काय येतील? ह्या सिच्युएशनमध्ये एक रक्तबंबाळ माणूस जेव्हा तुमच्या अंगावर पडतो, तेव्हा तुम्ही इतक्या शांत कशा राहू शकता? हे आणता नाही येत. हे सोंग नाही आणता येत. ती तेव्हाची शांततेची किंवा स्थितप्रज्ञतेची प्रतिक्रिया होती म्हणून ही गोष्ट आज तू हसत-हसत सांगू शकतेस. असेल, पण मला मला अजूनही ह्याचं खूप आश्चर्य वाटतं, की कुठलीही जगातली कुठलीही बाई ह्या घटनेला अशी कशी रिएक्ट होऊ शकते, की तिने शांतपणे ते रक्तबिक्त पुसलं म्हणजे जणू काही रोज एक रक्तबंबाळ माणूस घरात आमच्या येऊन पडत असल्यासारखा. कपडे बदलले हे करून म्हणजे हा कोण, कुठला हे सुद्धा ती त्यावेळेला भानगडीत नाही पडली. एक कोणीतरी दारुडा बाबांना काहीतरी तो सांगायला आला असेल किंवा धमकवायला आला असेल. तो स्वतःच कुठेतरी पडून जखमी झाला होता. ते सगळं रक्त होतं आणि त्याला ती बाजूची 2 माणसं उचलून घेऊन गेली. मग दुसऱ्या दिवशी ते शोध लागला असेल, की तो कोण होता? का होता? बाबा आल्यानंतर. पण त्यावेळेला ती एकटी असताना ते असं हँडल करणं, हे असं मला वाटतं, की ह्याचं सोंग नाही आणता येत. ह्यासाठी एक वेगळा निडरपणा, पॅनिक न होणं, जे मी म्हणते ना कुठल्याही सिच्युएशनमध्ये पॅनिक न होणं, की त्यावेळेला किंचाळणं, त्यावेळेला रडायला लागणं. तर आता हा एक गुण नक्कीच मला असं वाटतं, की मी माझ्या मुलीला द्यावा, की आणि मी प्रयत्नही करते, की काहीही तुझ्यासमोर घडलं, तरी घाबरून नाही जायचं. तू जर घाबरून रडायला लागलीस तिकडे, तर समोरचा माणूस सोकावतो. हं. त्यामुळे तू भीती नाही वाटू द्यायची, तू घाबरायचं नाही. जे काही असेल ते तिथल्या तिथे शांतपणे सॉर्ट आउट करायचं. त्याचं नंतर काय होतं ते नंतर बघता येईल. ती सिच्युएशन त्यावेळेला न घाबरताच फेस करायची. हे आईकडूनच आले म्हणजे हे धिस इज समथिंग एल्स असं मला वाटतं. तुझ्या आईबद्दल एवढं तू भरभरून बोललीस. पण आणि एक महत्त्वाची व्यक्ती जिच्याबद्दल तू खूप अभिमानानं आणि कृतज्ञतेने नेहमी बोलत असतेस, ती म्हणजे त्या तुझ्या सासूबाई. अगदी दुर्दैवानं अगदी काहीच दिवसापूर्वी त्या देवाघरी गेल्या आहेत. तू त्यांच्याबद्दलही खूप बोलत असतेस आणि असं म्हणताना मग आपल्याकडे म्हटलंच जातं, की सासू ही दुसरी आई असावी.
ते सुदैव तुला लाभलं. त्यांचाही छान तुला पाठिंबा कायम लाभला. तर त्यांच्याबद्दल काही? लग्नानंतर ॲक्चुअली काम करणं किंवा न करणं मला असं वाटतं, की हे नवऱ्यापेक्षा जास्त सासूवरच अवलंबून असतं. कुठल्याही स्त्रीचं म्हणजे नवरा आपल्याला बघून घेता येतो. स्त्री ही लॉटरी सासू लॉटरी असते. त्यामुळे ती लागली जर एखादीला, तर मला असं वाटतं, की खूप सुखाचा संसार तिचा होऊ शकतो. जी मला तर बंपर लॉटरी लागली, प्रश्नच नाहीये. मुख्य म्हणजे मुलगी माझी पूर्णपणे आजीकडे वाढली. त्यामुळे घरी एक 24 तासाची बाई ठेवणं किंवा सांभाळायला वेगळं कोणीतरी ठेवणं, हे कितीही नाही म्हटलं तरी आईच्या डोक्याला एक भुंगा असतो. म्हणजे आई जर बाहेर जाऊन काम करणार असेल, तरी मग 15 फोन होतात, की आता जेवली का? आता तिने खाल्लं का? झोपली का? जे मला कधीच करावं लागलं नाही. कारण मी जेव्हा माझ्या कामाला जायचे, तेव्हा माझी मुलगी माझ्या सासूकडे असायची. त्यामुळे निर्धास्तपणा आणखी काय असतो, की काय कुठे समजा ती पडली, तर पटकन मला कदाचित कळणार नाही, की काय करावं आत्ता, पण माझ्या सासूला कळेल. त्यामुळे शी इज इन बेटर हँड्स. हा जो एक विश्वास असतो, त्याच्यावरच तर पुढचं सगळं काम केलं त्या विश्वासावर. त्यामुळे अगदी खूप मोठी होईपर्यंत माझी मुलगी ती त्यांच्याकडेच असायची. पूर्णपणे संस्कार त्यांनी केले. तिच्या हातात थँकफुली त्यांच्याकडची म्हणजे देशपांडेंकडची तिच्या हातात कला आली आहे. तिच्या दोन्ही आत्ते-बहिणी खूप सुंदर आर्टिस्ट्स आहेत. स्वयंपाकाची कला कुहूमध्ये डेफिनेटली माझ्या सासूकडून आली आहे. ती फार जरी करत नसली तरी सुद्धा मी हे बघितले, की आयुष्यात पहिल्यांदा जेव्हा तिने पोळी लाटली, तेव्हा ती आपोआप गोलच झाली किंवा तिने पहिल्यांदा जेव्हा मोमोज केले, तेव्हा ते आपोआप रेस्टॉरंटसारखेच झाले. त्यामुळे ते आलंय तिच्यात. ते माझ्या सासूकडूनच आलंय. ते नवलखरांकडून आलं नाहीये, ते देशपांडेंकडून आलंय. त्यामुळे अशा खूप गोष्टी आहेत आणि खूप भरभरून हसणारी, भरभरून आयुष्य जगणारी अशी सासू होती माझी. म्हणजे त्यांना पथनाट्य करायचं असायचं, त्यांना महिला मंडळात जायचं असायचं, त्यांना खूप पदार्थ करायचे असायचे, त्यांना सतत हसायचं असायचं. असं सतत काही ना काहीतरी त्यांना करायचं असायचं. त्यामुळे त्या एक खूप मोठा इन्फ्लुअन्स आहेतच माझ्या आयुष्यात. मग आई आणि सासूबाई यांच्या स्वभावातलं काही साम्य? अ, मग आईची शिस्त नक्कीच होती. म्हणजे ऑर्गनाइज्ड असल्यामुळे किंवा खूप जास्त काम करत असल्यामुळे माझ्या सासूबाई खूप ॲक्टिव्ह होत्या. पण त्या व्यवसाय नव्हता त्यांचा कुठला. त्यामुळे तसं काम नव्हतं. मंडळं त्यांची खूप होती. पण जेव्हा तुमचा काहीतरी व्यवसाय असतो किंवा आता कुटुंब सखीसारखी संस्था जेव्हा तुम्ही चालवत असता, तेव्हा तुमच्या आयुष्याला जी एक शिस्त असते किंवा काय म्हणायचं जे एक गांभीर्य असतं आयुष्य जगण्याचं, त्यापेक्षा मला असं वाटतं, की सासू माझी मनमुराद जगली जास्त आणि माझी आई जास्त गंभीरपणे जास्त शिस्तीत जगली. कारण तिच्यावरच्या जबाबदाऱ्या खूप मोठ्या होत्या. माझ्या सासूबाईंनी स्वतःच्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन ती उत्कृष्टपणे पेलली. पण माझ्या आईचा संसार खूपच मोठा असल्यामुळे गांभीर्य त्यात जास्त होतं. ओके. वाह! शिल्पा, तू तुझ्या आईबद्दल इतक्या छान आठवणी सांगितल्यास. त्यांची अक्षरशः मूर्तीच आमच्या डोळ्यासमोर आता उभी राहिलेली आहे. तितक्याच मोकळेपणानं आणि छान शब्दात तू तुझ्या सासूबाईंबद्दल पण बोललीस. या दोघींबद्दलही ऐकताना आणि हा भाग बघितल्यानंतर बघणाऱ्यांना नक्कीच असं वाटेल, की अशीच आमची आई असता. ती ही भावना नक्की प्रत्येकाच्या मनात येणार आहे. आणि प्रत्येक आईला, प्रत्येक मुलीला किंवा प्रत्येक सासूला आपण कसं असावं, हे एक आदर्श सुद्धा तू छान आमच्यासमोर उलगडून दाखवलास. आदर्श हा खूप मोठा शब्द आहे खरं तर. त्यालाही पुन्हा एकदा एक कोरडेपणाची झाक असते. पण खरंच ह्या गप्पा ऐकल्यानंतर इतकं छान वाटलं आणि तू आवर्जून वेळात वेळ काढून आलीस, आमच्याशी एवढ्या छान गप्पा मारल्यास. याबद्दल आभार निश्चितच मानणार नाही, कारण ती फॉर्मॅलिटी होईल. पण त्या आभाराचं एक टोकन म्हणून आमच्या जाई काजळे आणि स्फूर्तिगंध परिवारातर्फे तुझ्यासाठी ही छोटीशी भेट आहे. तिचा तू स्वीकार करावास. थँक यू सो मच. तर मंडळी, आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला, या तुमच्या प्रतिक्रिया आवर्जून आमच्यापर्यंत पोहोचवा. आवडला असेल तर इतरांनाही बघायला सांगा आणि अशाच विविध आभाळाच्या माणसांबद्दल जाणून घेण्यासाठी बघत राहा, अर्थात आभाळाची माणसं. आणि त्यासाठी स्मृतिगंधचं फेसबुक पेज आणि यूट्यूब चॅनल याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.